विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपण कंबाईन मेन्सचे PYQ डिस्कस करूया. आपण सर्वात प्रथम महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 हा पेपर मधील मॅथ्सचे PYQ डिस्कस करूया. 60 लिटर मिश्रणात रंग व पाणी 3:2 प्रमाणात आहे. किती लिटर पाणी घातल्यास हे प्रमाण 3:5 होईल? आता गणितात काय दिलंय आपल्याला की 60 लिटर मिश्रणात रंग व पाणी हे 3:2 या प्रमाणात आहे आणि किती लिटर पाणी घातल्यास हे प्रमाण 3:5 होईल? प्रमाण 3:5. आता इथं जर पाहिलं आपण तर आधी पाणी हे 2 भाग होतं. आधी पाणी 2 भाग होतं आणि नंतर पाणी किती होतंय? 5 भाग होतंय. म्हणजे किती भाग आपण पाणी वाढवलंय? 3 भाग वाढवला आहे. 3 युनिट पाणी आपण वाढवलंय. आता मला एका युनिटची किंमत काढायची आहे. ती एका युनिटची किंमत आपण कशी काढणार? एकूण 60 लिटर मिश्रण होतं. पहा, या 60 लिटर मिश्रणाचं आपण 3:2 या प्रमाणात त्याला डिव्हायडेशन करतोय. म्हणजेच या 60चे 3 + 2 5 भाग आपण पाडतोय. इथं जर पाहिलं 12×5 60, एक भाग हा 12 लिटरचा आहे. एक युनिट हे 12 लिटरचं आहे आणि इथं आपण हे 3 युनिट पाणी वाढवतोय. एक युनिट बरोबर 12, 3 युनिट म्हणजेच 3 × 12 बरोबर 12 36 लिटर पाणी ओतावे लागेल. आता हा ग्राफवरतीचा क्वेश्चन पहा. खालील आलेखाचे अवलोकन करून खालील प्रश्नाचे उत्तर द्या. बार A, B, C आणि D कंपन्यांनी 2 वेगवेगळ्या महिन्यात एप्रिल व मे मध्ये विकलेल्या लॅपटॉपचे युनिट दाखवतात. आता कंपनी A इथं आहे नंबर ऑफ लॅपटॉप सोल्ड, लॅपटॉप विक्रीची संख्या ही y ॲक्सिस वर आणि ह्या x ॲक्सिस वर आपल्याला ह्या कंपनीची नावं दिलेत ABCD आणि इथं चार्ट मध्ये आपल्याला नंबर दिलेत. प्रश्न काय विचारलाय? मे महिन्यात C व D दोन्ही कंपन्यांनी मिळून विकलेले लॅपटॉप. कोणत्या महिन्यात? मे महिन्यात. आता मे महिन्यात C न विकलेले लॅपटॉप 800 आणि D न विकलेले लॅपटॉप 1000. म्हणजेच C आणि D ह्या दोन्ही कंपन्यांनी मिळून हे 800 + 1000 बरोबर 1800 लॅपटॉप विकले. आता हे कंपनी B ने विकलेल्या एप्रिल महिन्यामध्ये. कोणत्या महिन्यामध्ये? एप्रिल महिन्यामध्ये कंपनी B. आता एप्रिल महिन्यात कंपनी B न विकलेले लॅपटॉप आहेत 1200. हे कितीने जास्त आहे? जेव्हा जेव्हा आपल्याला कितीने जास्त आहेत, किती टक्के जास्त आहेत, ह्या दोघांमधला फरक समजून घ्यायचा आहे. कितीने जास्त आहेत म्हटलं तर फक्त फरक काढला असता वजाबाकी. किती टक्के जास्त आहेत असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा फरक भागिले ज्याच्या सोबत तुलना केली आहे म्हणजे ज्याला पेक्षा लागलेला आहे त्याची व्हॅल्यू गुणिले 100. आता इथं यांच्यातील फरक किती आहे? 1800 आणि 1200 मधला फरक आहे 600. 600 भागिले पेक्षा तुलना कोणासोबत केली आहे? बी कंपनीने विकलेल्या लॅपटॉप पेक्षा. बी पेक्षा तुलना बी सोबत आहे म्हणजेच बी ची किंमत ही किती आहे? 1200 गुणिले 100. 2 0 0 कटले. 12×5 60. किती टक्क्याने जास्त आहेत? तर 50% जास्त आहे. आता खालील स्तंभालेखात एका शाळेची 3 वर्षाची विद्यार्थी संख्या दाखवली आहे. तर 2002 साली आपल्याला म्हटलंय मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. हा विभाजित स्तंभालेख आहे, सब डिवायडेड बार डायग्राम. आता या विभाजित स्तंभालेखावर काय केलं जातं की एकाच स्तंभालेखामध्ये आपल्याला मुलांची मुलींची संख्या दिली जाईल, स्त्रियांची पुरुषांची, आणि ती संख्या काय आहे तर हे इथं आपल्याला दाखवलं जाईल. आता मुले आणि मुली. आता मुलीचा जर विचार केला आपल्याला 2002 साली. आता 2002 साली मुलींची संख्या जर पाहिली तर इथं पहा
हे कितीला टच होत आहे? 400ला टच होत आहे. इकडे हे 400ला टच झालंय, म्हणजे ही संख्या आहे 400. पण टोटल किती आहे? 1000 आहे. आता विभाजित स्तंभालेखामध्ये या संख्या डोक्यावर लिहिणं हे गरजेचं असतं, कंपल्सरी असतं. मग मुलांची संख्या म्हणजे काय? तर 1000 आणि ही मुलींची संख्या 400, त्यांच्यातला फरक आहे. तर तो किती? 600. म्हणजे 600 मुलं आहेत, 400 मुली आहेत. 600 अधिक 400 बरोबर 1000 ही एकूण संख्या आहे. तर आपल्याला म्हटलंय, तर मुलांची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आत्ताच आपण पाहिलं कितीने जास्त आहे, कितीने कमी आहे म्हटलं की फक्त फरक घ्यायचा. किती टक्क्याने जास्त आहे म्हटलं तर फरक भागिले मूळ किंमत गुणिले 100. इथं फक्त कितीने जास्त आहे म्हटलेलं आहे, म्हणजेच आपलं उत्तर 600 वजा 400 बरोबर 200 ने जास्त आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर आलं. खाली दिलेला वर्तुळालेख एका गावातील जमिनीतील अन्न पिकांची विभागणी दर्शवितो. वर्तुळालेखाचा काळजीपूर्वक अभ्यास करून प्रश्न क्रमांक 25 आणि 26 ची उत्तर द्या. आता इथे आपल्याला म्हटलंय, जर तांदळाचं प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक असेल तर गव्हाचं उत्पन्न हे तांदळाच्या किती टक्के आहे? गव्हाचं उत्पन्न तांदळाच्या किती टक्के आहे? त्याचा अर्थ इथं मला गहू भागिले तांदूळ, गव्हाचं उत्पन्न भागिले तांदळाचं उत्पन्न गुणिले 100 असं काढावं लागेल. आता इथं बघा, मला गहू हा दिलाय 36 डिग्री दिलाय आणि तांदूळ दिलाय 72 डिग्री. म्हणजे कोण, आता जर आपण कोण पाहिला, गहू आणि तांदूळ यांचा जर अँगल पाहिला तर हा 36 डिग्री आणि हा 72 डिग्री, म्हणजे हा अँगल आहे एकाच दोन. हे काय आहे? विभागणी आहे. पण मला म्हटलंय तांदळाचं प्रति एकरी उत्पन्न गव्हापेक्षा 50% अधिक आहे. आता याचा अर्थ तांदळाचं 1 एकर उत्पन्न 1 होत असेल, गव्हाचं उत्पन्न 1 असेल, तर तांदळाचं 50% जास्त आहे, म्हणजे 1.5. आता म्हणजे गव्हाचं उत्पन्न 1 होत असेल तर तांदळाचं उत्पन्न किती होतं? 3 होतं. मग गणितात विचारलंय, गव्हाचं उत्पन्न हे तांदळाच्या किती टक्के आहे? आता उत्पन्न आपण पाहिलं, गव्हाचं उत्पन्न 1 आहे आणि तांदळाचं 3 आहे. 1/3 गुणिले 100 म्हणजेच 33.13% हे आपलं याचं करेक्ट उत्तर आलं. आता पहा, जर अन्न पिकांचं एकूण क्षेत्र 5% वाढलं, ओव्हरऑल सगळं क्षेत्र 5% वाढलं आणि तांदळाचं उत्पन्न हे 12% वाढलं, तर नवीन वर्तुळालेखामध्ये तांदळाचा कोन अँगल हा कितीचा असेल? आता अन्न पिकाचं एकूण क्षेत्र 5% वाढलं, आधी 360 होतं. आता 360चे किती टक्के? 5% त्याच्यामध्ये वाढ झाली. आता तोंडी कसं करायचं? 10% म्हटलं की 1 0 कमी होईल. बघा सिंपल आहे. 10% म्हटलं की किती झालं असतं? 36 आणि 5% म्हटलं की याच्या निम्म 18, 18ची वाढ होईल. हे सरळ सरळ आपल्याला तोंडी एक्झाम मध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे 360चे 5% वाढ, 10% 36, 5% 18, तो झाला 378. त्यानंतर पुन्हा तांदळाचं उत्पन्न क्षेत्र 12% वाढलं. तांदूळ आधी किती डिग्री होता? 72 डिग्री होता. आता 72चा किती टक्क्यानं वाढला? 12% वाढ झाली. आता पहा, यालाही आपल्याला काय करायचंय? 12% वाढ झाली म्हणजे 112/100 असं करू शकतो, किंवा 12%ची वाढ करा. एखाद्या विद्यार्थी म्हणेल मी 12/100 करून त्यामध्ये ऍड करतो, तसंही तो करू शकतो. आता आपण असं सोपं जाईल, ठीक आहे. 12 दोन्ही 24ला 4 हातचे आले 2, 12 सत्ती 84 आणि 286 भागिले 100 म्हणजे 8.64 ची वाढ झाली. आता 8.64 ची वाढ झाली म्हणजेच ते किती आलं? 72 अधिक 8.64 म्हणजेच ते झालं 80.64. आता विचारलंय आपल्याला नवीन वर्तुळालेखात तांदळाचा कोन किती असेल?
नवीन वर्तुळालेखात तांदळाचा अँगल हा 80.64 वाढलेलं क्षेत्र भागिले हा 378, पण मूळ किती होतं 360. इथं 360 न मल्टिप्लाय करावं लागेल. जसं टक्केवारीला आपण 100% मल्टिप्लाय करतो, पण हे 100% म्हणजेच 360 डिग्री आहे. म्हणून इथं कोण काढण्यासाठी आपल्याला 360 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि हे सॉल्व्ह करून आपल्याला उत्तर किती भेटलं 76.8. याचं आपलं करेक्ट उत्तर आलं. आता पहा, जर एक आगगाडी तिच्या नेहमीच्या ताशी 80 किलोमीटर वेगाऐवजी ताशी 100 किमी वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 36 मिनिटं लवकर पोहोचते, तर तिच्या गंतव्यस्थानाचं अंतर किती? आता याच्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. शॉर्टकट फॉर्म्युला आहे अंतर बरोबर वेगाचा गुणाकार भागिले वेगातील फरक गुणिले वेळेतील फरक. म्हणजे हा काय आहे, प्रोडक्ट ऑफ स्पीड डिवायडेड बाय डिफरन्स इन स्पीड इंटू डिफरन्स इन टाइम. आता वेगाचा गुणाकार, दोन वेग आहेत, एक वेग आहे 80 आणि दुसरा वेग 100. वेगाचा गुणाकार 80 गुणिले 100 भागिले वेगातील फरक 100 आणि 80 यांच्यातला फरक 20 गुणिले वेळेतील फरक. इथं जर वेळेतील फरक पाहिला तर तो 36 मिनिटं आहे. हा वेळेतील फरक, मिनिटाचा फरक आपल्याला तासामध्ये करावा लागेल. यासाठी आपल्याला याला 60 न भागायला विसरायचं नाही, 60 न डिवाइड करायचं आहे. आता आपण याला सॉल्व्ह करूयात. हा 0 कट होईल. 20 चौक 80, साय 36, साइन चौक 24 गुणिले 10 बरोबर 240 किलोमीटर. तर ते अंतर हे किती असलं पाहिजे, 240 मीटर असलं पाहिजे. दोन कार एकाच दिशेने 80 किलोमीटर पर आवर व 70 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहेत. आता पहा, त्या एकाच दिशेने जात आहेत म्हणजे जेव्हा जेव्हा दोन ऑब्जेक्ट येतात तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याला सापेक्ष वेग, रिलेटिव्ह स्पीड घ्यावा लागतो. आणि सापेक्ष वेग आपल्याला माहिती आहे, जेव्हा दोन वाहनांची, व्यक्तीची, गाड्यांची जाण्याची दिशा एकच असेल तेव्हा सापेक्ष वेग हा त्यांच्या वजाबाकी एवढा असतो. आणि ती परस्पर विरोधी असेल, एकमेकाकडे असेल, तेव्हा तो त्यांच्या बेरजे एवढा असतो. आता एकाच दिशेने जात आहेत म्हणजेच सापेक्ष वेग, रिलेटिव्ह स्पीड हा किती असणार आहे, यांच्या वजाबाकी एवढा असेल. म्हणजेच 80 वजा 70 बरोबर 10 किलोमीटर पर आवर हा झाला सापेक्ष वेग. आता किती वेळानंतर त्या दोन कार एकमेकापासून 60 किलोमीटर अंतरावर असतील. अंतर म्हणजे डिस्टन्स दिले आपल्याला 60 किलोमीटर आणि विचारलंय किती वेळानंतर. किती वेळानंतर म्हणजे टाइम काढायचा आहे, वेळ काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पण जेव्हा दोन गाड्या असतील तेव्हा तो साधा वेग न घेता सापेक्ष वेग घ्यायचा, रिलेटिव्ह स्पीड घ्यायचा. अंतर दिलेलंच आहे 60 किलोमीटर आणि सापेक्ष वेग आहे 10. म्हणजे 0 कटलं. किती तासानंतर, तर 6 तासानंतर त्या दोन गाड्या एकमेकापासून 60 किलोमीटर अंतरावर असतील. दोन संख्यांचं मसावी आणि लसावी अनुक्रमे 24 आणि 168 आहेत. म्हणजे HCF आणि LCM दिलंय आणि त्या दोन्ही संख्या एकाच 7 या प्रमाणात आहेत. तर त्यांच्यातील मोठी संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मसावी गुणिले लसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावी व मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. मग हा दोन संख्या, एक संख्या x आणि दुसरी संख्या 7x मानूयात. x गुणिले 7x बरोबर लसावी गुणिले मसावी 24 गुणिले 168. आता 7 न भाग जाईल. 7 दुनी 14, 7 चौक 28. x वर्ग बरोबर 24 चा वर्ग आहे. म्हणजेच x बरोबर 24. आता त्या संख्या होत्या x आणि 7x मोठी संख्या आहे 7x.
म्हणजे 7 गुणिले 24, 24 सत्त 68 नीचे 168, ती मोठी संख्या आली 168. 30% विद्यार्थी सकाळ वृत्तपत्र वाचतात आणि 40% विद्यार्थी लोकमत वृत्तपत्र वाचतात. जर 15% विद्यार्थी दोन्ही वृत्तपत्र वाचत असतील तर किती टक्के विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत? आता सेट थेरी नाही आपल्याला हा क्वेश्चन सोडवता येतो. तसंच आपण रिझनिंग मध्ये याचा व्हेन डायग्राम पण आपल्याला हे सॉल्व्ह करता येतं. आता सेट थेरीचा फॉर्म्युला आहे आपल्याला ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. आता इथे पहा ए युनियन बी म्हणजे ए हा सेट आपण म्हणूया सकाळचा झाला, बी हा सेट वृत्तपत्र लोकमत वाचणारा आणि ए इंटरसेक्शन बी हा दोन्ही वाचणारा. मग इथं जर आपण पाहिलं तर कमीत कमी एक वर्तमानपत्र वाचत असणाऱ्यांची संख्या भेटेल. हे 30% आहे, हे 40% आणि -15% म्हणजेच 70 वजा 15 म्हणजे 55% विद्यार्थी 55% विद्यार्थी हे कुठलं ना कुठलं ऍटलिस्ट एक वर्तमानपत्र वाचतायत. मग आपल्याला विचारलंय किती टक्के विद्यार्थी कुठलेच वृत्तपत्र वाचत नाहीत? एकूण आहे 100, 100 मधून 55 गेले म्हणजेच 45% स्टुडंट हे कोणतंही न्यूजपेपर रीड करत नाहीत, वाचत नाही. जर एक व्यक्ती ₹50 याप्रमाणे 20 समभाग म्हणजे 20 शेअर, समभाग म्हणजे काय शेअर्स, किती रुपयानं? 50 रुपये याप्रमाणे 5 रुपयाच्या सवलतीनं खरेदी करतो. आता पहा हे जे शेअर असतात की नाही, आता शेअरची किंमत 50 आहे म्हणजे ही 50 ही शेअरची काय असते? दर्शनी किंमत आहे, फेस व्हॅल्यू. याची किंमत किती आहे? 50 रुपये ही दर्शनी किंमत आहे, फेस व्हॅल्यू. ही दर्शनी किंमत का महत्वाची असते? कारण त्याच्यावर मिळणारा लाभांश डिव्हिडंड जो आहे तर हा नेहमी दर्शनी किमतीवर भेटत असतो. तो शेअर आपण किती रुपयाला खरेदी केला त्याच्यावर न मिळता त्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे, दर्शनी किंमत किती आहे त्याच्यावर नेहमी लाभांश भेटत असतो. पण आता आहे दर्शनी किंमत 50 पण तो 5 रुपयाच्या सवलतीने खरेदी करतो म्हणजेच एका शेअरची खरेदीची किंमत 45 रुपये झाली. 50 ला खरेदी केला नाही, दर्शनी किंमत 50 आहे पण 50 ला खरेदी न करता तो 45 ला खरेदी केला आणि असे किती शेअर खरेदी केलेत? 20 शेअर खरेदी केले म्हणजे त्याचे 20 शेअर खरेदी करण्यासाठी 900 रुपये गेलेत. आता त्यावर त्याला 13.5% लाभांश मिळाला. आपण पाहिलं लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर मिळतो म्हणजेच 50चे 13.5% हा एका शेअरचा लाभांश झाला. असे 20 शेअर आहेत म्हणजेच एकूण लाभांश डिव्हिडंड हा किती आला? इथं पहा आपल्याला एकूण लाभांश हा एका शेअरला 50चे 13.5% म्हणजे भागिले 100 आणि असे शेअर किती आहेत? 20 शेअर आहेत. आपण सॉल्व करू. हा 0 0 कटला, हा 0 5 2 10 म्हणजे 135 रुपये हा डिव्हिडंड भेटला, लाभांश भेटला. आपल्याला काय विचारलंय? तर मिळालेल्या व्याजाचा दर किती? आता किती टक्के भेटलं पहा. आता 900 रुपयाची खरेदी होती त्याच्यावर लाभांश मिळाला 135 म्हणजे 135 हा लाभांश 900 वर मिळालेला आहे. शेकडा दर काढण्यासाठी गुणिले 100, 100 ने आपल्याला गुणावं लागेल. हे 2 0 कटले, 9 भाग जाईल, 9 1 9 9 5 45 म्हणजे मिळालेला लाभांश दर हा किती होता? 15% होता. 7 पुरुष किंवा 10 महिला एक 100 मीटरची भिंत 10 दिवसात बांधतात. आता पहा हा किंवा शब्द काय सांगतो? तर इफिशियन्सीची तुलना करत असतो. म्हणजेच तो सांगतो की 7 पुरुषांचं काम हे 10 महिला एवढं आहे. मग गणित घेताना इथं आपल्याला काय काय दिले पहा. M1 दिलंय, M1. त्यानंतर 100 मीटरची भिंत बांधणं म्हणजे वर्क आहे W1 आणि किती 10 दिवसात बांधतात म्हणजे D1
म्हणजेच इथं आपल्याला फॉर्म्युला आपला कसा होईल, M1 D1 डिवायडेड बाय W1 बरोबर M2 D2 डिवायडेड बाय W2. आता M1 घ्यायच्या ऐवजी ह्या दोघाच्या ऐवजी आपण कोणतंही M1 घेऊ शकतो. आता M2 बघूयात किती येते. आता हे W2 आहे 600 मीटरची भिंत W2. किती दिवस घेतील म्हणजे D2 काढायचा आहे. आणि M2 किती आहे तर 14 पुरुष व 20 महिला. आता पहा 14 पुरुष आणि प्लस 20 महिला. आता हे किती पुरुष एवढे होतील, मला माहिती आहे 10 महिला 7 पुरुष. मी जर याला दुप्पट केलं किंवा अजून 10 महिला ऍड केलं, 10 20 महिला झालं असते, 7 7 14 पुरुष. म्हणजेच 20 महिलांचं काम 14 पुरुषा एवढं आहे. म्हणजेच पुन्हा हे आपण ऍड केलं तर 14 आणि 14 28 पुरुष होणार. मग आता हे सेम एकक झालं, इथं पुरुष झालं, इथं पुरुष. मग आता आपण वापरू शकतो M1 किती पुरुष होते 7 पुरुष. D1 10 दिवसात. किती मीटरची भिंत 100 मीटरची भिंत बांधतात. M2 किती आहेत 28 पुरुष आहेत. हे दोघं म्हणजे किती आहेत 28 पुरुष. D2 काढायचा आहे आणि किती मीटरची भिंत आहे 600 मीटरची भिंत आहे. आपण सोडूयात, हे 0 कट झाले, 7 न भाग जाईल, 7 चोक 28. तिरकस गुणाकार 4 गुणिले D2 बरोबर 10 गुणिले 6. म्हणजेच D2 बरोबर 10 गुणिले 6 60 भागिले 4 15 चोक 60. त्या 15 दिवसात पूर्ण करतील. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य 2024 जी आपली 21 सप्टेंबर 2025 ला झालेली मेन्सची एक्झाम होती. तर त्याचे क्वेश्चन्स आपण पाहूया. एक विशिष्ट रक्कम A, B आणि C मध्ये अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वितरित करायची होती. पण झालं काय, परंतु चुकीने ती 7, 2, 5 या प्रमाणात वितरित केली. याचा परिणाम म्हणून B ला 30,000 रुपये कमी मिळाले. तर ती रक्कम किती होती, तर ती रक्कम X होती. आता काय केलं पहा, आता ABC ला याच्यामध्ये आधी इनिशियली किती द्यायचे होते पैसे 2, 3, 4 द्यायचे होते. म्हणजे B चा वाटा हा 3 भाग होता. किती पैकी 4 आणि 3 7 आणि 2 9 पैकी 3 भाग आधी B ला द्यायचे होते. परंतु चुकीने वाटप करताना ते कसं केलं गेलं, तर ते केलं गेलं 7, 2, 5. म्हणजे इथं B ला 2 वाटे केले, किती पैकी 14 पैकी 2 वाटे केले. आता याला आपण असं म्हणू शकतो की 3 पैकी 1 वाटा गेला आणि 2 7 14 7 पैकी 1 वाटा गेला. पण रक्कम तर सारखीच आहे. रक्कम किती आहे X आहे. रक्कम किती आहे X आहे. मग इथं B ला किती भेटले X चे 1/3. X चे 1/3 म्हणजे X/3. आणि या ठिकाणी B ला किती भेटले X चे 1/7. X चे 1/7 म्हणजे X/7. आणि या दोघातील फरक म्हणजेच B ला 30,000 रुपये कमी मिळाले. असं वाटले असते तर X/3 भेटले असते. असं वाटल्यामुळे X/7 भेटले आणि परिणामी 30,000 रुपये हे कमी भेटले. आता आपण तिरकस गुणाकार करतो. 7x मायनस 3x भागिले ह्या दोघांचा गुणाकार 7 × 21 बरोबर 30,000. 7 मधून 3 गेले 4x/21 बरोबर 30,000. x बरोबर 30,000 गुणिले 21/4. 4 न गुणणं म्हणजे 2 0 कट करून 25 न गुणणं. ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवायची. एखाद्या संख्येला 4 न भागणं, इथं 30,000ला 4 न भागणं. भागणं म्हणजे काय, 4 न भागणं म्हणजे 2 0 कट करून 25 न गुणणं. आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटलं 1,57,500 रुपये ही ती रक्कम होती. पंकज, किरण व अनिल या तिघांना 1,000 रुपये हे 2, 3, 5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील.
तर पहा, पंकज, किरण व अनिल यांना 1000 किरणच्या वाट्याला 3 भाग येतील. किरणच्या वाट्याला 3 भाग येतील. किती पैकी? 5 आणि 3 8 आणि 2 10 पैकी 3 भाग येतील. किरणच्या वाट्याला 10 पैकी 3 भाग येतील. एकूण रक्कम किती आहे? 1000 रुपये आहे. 00 कट केलं म्हणजे किरणच्या वाट्याला असणारी किंमत ही किती आहे? 300 रुपये आहे. 1.1/2 भागिले 3.3/5. आता ह्या व्यवहारी अपूर्णांकाला आधी मिश्र अपूर्णांकाला आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करतो. बे1 1 2 ने याला गुणतो आणि 1 ऍड करतो. बे1 बे 2 आणि 1 3/2 भागिले 3 15 आणि 3 18/5. पण आपल्याला माहिती आहे भागिले म्हणजे उलटून गुणिले. इथं काय होईल? 3/2 गुणिले 5/18. अंशांशाचा गुणाकार केला 5×3=15, छेदाछेदाचा गुणाकार केला 18×2 36 म्हणजे 15/36 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजा ए, बी आणि सी एखादं काम अनुक्रमे 20, 30 आणि 60 दिवसात करतात. ए नेहमी काम करतो म्हणजे ए रोज काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी व सी त्याला कामात मदत करतात. तर ते काम एकूण पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? आता पहा, आपण म्हटलं ए, बी आणि सी. ए एक काम 20 दिवसात करतो, बी तेच काम 30 दिवसात करतो आणि सी तेच काम 60 दिवसात करतो. एकूण काम म्हणजे किती? तर यांचा लसावी मल्टिपल. एकूण काम आहे 60 युनिट म्हणूयात. एकूण काम किती आहे? 60 भाग आहे, 60 युनिट आहे. आता ए जर काम करत असेल तर ए रोज किती काम करतो? 20×3=60. ए रोज 3च काम करतो. बी किती करतो? 30×2 60 2 करतो आणि सी रोज किती काम करतो? 1 काम करतो. 60×1=60. 20×3=60, 30×2 60, 60×1=60. आता ए रोज येतो. याचा अर्थ काय? फर्स्ट डे पहिल्या दिवशी ए येऊन 3 काम करेल. दुसऱ्या दिवशी पण ए येईल आणि 3 काम करेल. पण प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात. म्हणजे थर्ड डेला ए तर येतोच आहे, नंतर बी आणि सी ते पण येतात. म्हणजेच 3 दिवसात एकूण काम किती झालं? हे आहे डेज. फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे. 3 दिवसात एकूण काम किती झालं? हे 3 आणि 3 6 आणि 6 12 काम झालं. किती दिवसात? 3 दिवसात. 3 दिवसात 12 युनिट काम झालं. एकूण काम आहे 60 युनिट. आता जर हे 60 पाहिलं तर किती पट करावं लागेल? 12×5=60. 5 पट करावं लागेल. जर आपण काम 5 पट वाढवलं, दिवस पण 5 पटीने वाढवावे लागतील. याला 5 न गुणलं समीकरणात इकडे पण 5 न गुणावं लागेल. म्हणजे 5×3=15 दिवसात 60 काम होईल. तर ते काम पूर्ण होण्यासाठी लागलेले दिवस किती असतील? 15 दिवस असतील. खालीलपैकी कोणती परिमेय संख्या आहे? परिमेय संख्या म्हणजे काय म्हणतो आपण? पहा, जी संख्या आपल्याला P/Q या स्वरूपात लिहिता येते आणि Q ची किंमत 0 नसते त्या संख्येला परिमेय संख्या असं म्हणतात. आता इथं जर पाहिलं तर वर्गमुळात 5 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. म्हणजे वर्गमुळात 5 याला आपण P/Q या स्वरूपात लिहू शकत नाही. ही अपरिमेय आहे म्हणजे परिमेय होऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे पाय ही देखील कशी आहे? अपरिमेय संख्या आहे. पाय ही अपरिमेय संख्या आहे. आपण भले पाय हे 22/7 आपल्याला सोयीचं जावं म्हणून घेतो, परंतु पाय ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. आणि इथं वर्गमुळात 3 ही देखील अपरिमेय संख्या आहे. म्हणजेच इथं पाहिलं तर आपल्याला परिमेय संख्या इथे भेटून जाईल. सर इथंही वर्गमुळात 2 आहे ना? होय, परंतु इथे त्याचा वर्ग आहे. याचा जर वर्ग केला तर a + b त्याचा वर्ग बरोबर a वर्ग म्हणजेच वर्गमुळात 2चा वर्ग प्लस 2ab वर्गमुळात 2 1 भागिले वर्गमुळात 2 प्लस b वर्ग 1 भागिले वर्गमुळात 2 त्याचा वर्ग. वर्गमुळात 2चा वर्ग 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 कट होईल प्लस 2 प्लस 1 भागिले 2 म्हणजे 4 अधिक 1 भागिले 2 4×2 8 आणि 1 9/2 हे आपण P/Q या स्वरूपात व्यक्त करता येतं. येथे Q ची किंमत 0 नाही
म्हणजेच ही संख्या काय आहे, परिमेय संख्या आहे. आता प्रकृती विद्यालय व संस्कृती विद्यालय, प्रकृती विद्यालय म्हणजे हा, संस्कृती विद्यालय म्हणजे ब्लॅक डार्क आणि हा फेंट डार्क, ह्या दोन शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोडस्तंभात दिली आहे. प्रश्न काय विचारलाय, प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. प्रकृती विद्यालय म्हणजे फेंट, हे आहे वादविवाद, सामान्य ज्ञान, गणित ऑलिम्पियाड, इंग्रजी ऑलिम्पियाड. आता इंग्रजी ऑलिम्पियाड आणि फेंट म्हणजे ही संख्या किती आहे, 20. म्हणजेच मला प्रकृती याची ही संख्या इंग्रजी ऑलिम्पियाडला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या भेटली 20. आता ही कोणाच्या किती पट विचारलंय, ही या दोन्ही शाळांमधील म्हणजे कुठल्या, प्रकृती आणि संस्कृती, दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे. म्हणजेच 20 भागिले फरक करायचा आहे. पट म्हणजेच काय, मला फरक. आता आपण याच्यामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत बघूयात. प्रकृतीतले हे 20 प्लस ही संख्या किती आहे 10, हे 25 आणि हे किती आहे 10. ओके, 20 आणि 20 40, 50 10 60 65. प्रकृतीमध्ये एकूण किती विद्यार्थी होते, 65. आता संस्कृतीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत बघूयात. हे 10 प्लस 15 प्लस हे 30 प्लस 5, 15 आणि 5 20, 10 30, 30 आणि 30 60. आता इथे आपल्याला भेटलं प्रकृती विद्यालयामध्ये 65 आहेत, संस्कृतीमध्ये एकूण 60 विद्यार्थी आहेत. आपल्या विचार यातील फरकाच्या किती पट आहे, म्हणजेच मला 20 यांच्यातील फरक कितीचा आहे, 5चा. 65 वजा 60, 20 भागिले 5, 20 भागिले 5, म्हणजेच हे किती पट आहेत, 4 पट आहेत. खाली दिलेला जोडस्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षांची माहिती दर्शवितो. सीईई 2000, सीईई 2000 ते सीईई 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले, किती टक्क्यांनी कमी झाले, किती टक्क्यांनी वाढले, फरक भागिले मूळ किंमत गुणिले 100. एकच सूत्र आहे आपलं, फरक भागिले मूळ किंमत गुणिले 100. आता फरक बघणार आपल्याला कोणा किती ते किती म्हटलंय, सीईई 2000 ला 55 होतं आणि सीईई 2006 ला 40 झालं. म्हणजे फरक हा 55 वजा 40, 55 वजा 40 आणि मूळ किती होतं 55 गुणिले 100. म्हणजे फरक हा पडला 15चा, 15 भागिले 55 गुणिले 100. 5 न भाग जाईल, 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 एक 5, 300 भागिले 11, 27.27%. आता इथंच आपल्याला फ्रॅक्शन टू पर्सेंटेज जर पाठ असतं तर मला माहिती आहे 1/11 म्हणजे 9.09%. जेव्हा मी 3 न मल्टिप्लाय करेल तेव्हा इथंही 3 न होईल, 9 त्रिक 27.27%. या गोष्टी आपल्याला तोंडी ह्या आल्या असत्या जर आपल्याला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन पाठ असतं तर. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते. सरळ सरळ आहे ती संख्या मला, म्हणजे ह्या दोघांची बेरीज येईल 8. 5 आणि 3 8. 8 ला आपण 5 न भागितलं बाकी 3 उरेल, ती संख्या कोणती आली, 8 आली. आता त्याच संख्येच्या वर्गाला 5 न भागितलं, 8 चा वर्ग 64. 64 ला आपण 5 न भागितलं, 12 पंचे 60. आता बाकी किती उरणार आहे, आता बाकी ही 4 उरेल. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये हे कर्ज घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम ही आधीच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयांनी कमी आहे. 100 रुपयांनी काय आहे, कमी आहे. तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती. हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन, अंकगणितीय आणि भूमितीय श्रेणी याच्यामधला क्वेश्चन आहे. आता एकूण एसएन एकूण रक्कम एसएन बरोबर n/2 2a प्लस n-1 इंटू डी. आता मला एसएन माहिती आहे. एसएन म्हणजे एकूण रक्कम हे 20,000
आणि त्याच्यावरचं 2800 रुपये व्याज म्हणजेच 22,800 रुपये असेल. किती हप्त्यात परत करतोय? 12 हप्त्यात. n बरोबर 12. आता प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपयांनी कमी म्हणजेच डिफरन्स बरोबर -100. मायनस विसरायचं नाही कारण कमी आहे म्हणजे मायनस. मग पहिला हप्ता किती म्हणजे ए ची किंमत काढायची. ए बरोबर किती आहे? सरळ सरळ आता सूत्राचा वापर करायचा. 22,800 बरोबर 12 भागिले 2 2a प्लस 12 वजा 1 11 गुणिले -100. 2 भाग जाईल. बेस आहे 12. आता 6 इकडे भागूयात. ओके. 6 त्रिक 18. 6 चोक 24 जात नाही. 6 त्रिक 18. 6 8 48 बरोबर 2a मायनस 1100. हे इकडं प्लस होईल. 4900 बरोबर 2a. ए बरोबर 4900 भागिले 2 म्हणजेच 2450 रुपये हा त्याचा पहिला हप्ता होता. ए ची किंमत काढायची होती. सोबतच्या पाय आकृतीत कुशल कामगारांचं वर्गीकरण दर्शवलं आहे. आता जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील? आता पहा, इथं मला उत्पादन क्षेत्र दिलेलं आहे. किती डिग्री आहे? 90 डिग्री आहे. आणि कामगारांची संख्या दिली आहे. उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत आहेत. याचा अर्थ 90 डिग्री म्हणजे 450 कामगार. तर बांधकाम क्षेत्र विचारलंय. बांधकाम क्षेत्रात 72 डिग्री आहे. 72 डिग्री म्हणजे किती कामगार? सरळ सरळ तिरकस गुणाकार होईल. 72 गुणिले 450 भागिले 90. 0 0 कटेल. 9 5 45. 5 गुणियात 5 दुनी 10 0. 7 5 35 आणि 1 36. किती कामगार होते? 360 कामगार होते. धातूच्या 3 भरीव घनांना क्यूब त्यांना काय केलंय? वितळून त्यांना मेल्ट केलंय आणि एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. आणि 3 घनांच्या बाजूची लांबी 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर असल्यास त्या 3 घनांच्या एकत्रित पृष्ठभागाचं क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर किती? सरफेस एरिया. आता बघूयात आपण. आता व्हॉल्यूम किती आहे? तर घनाचं घनफळ बरोबर बाजूचा घन. आता इथं काय आहे की एक आहे घन ज्याची बाजू 3 आहे, दुसरा ज्याची बाजू 4 आहे आणि तिसरा ज्याची बाजू किती आहे? 5 आहे. हे तिघ एकत्र करून एक घन तयार केलाय. आता याची बाजू किती आहे? ए आहे. आता ही बाजू जर कळली तर मला पृष्ठफळ काढता येईल. कारण घनाचे पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे? 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग याची बाजू भेटली तर पृष्ठफळ काढता येईल. ह्या तिघांचं पण पृष्ठफळ आपल्याला बाजूमुळे काढताच येईल. आधी ह्याचं घनफळ बघूयात. घनाचं घनफळ बाजूचा घन 3 चा घन अधिक 4 चा घन अधिक 5 चा घन आणि याचं ए घन. 3 चा घन 27 अधिक 64 अधिक 125 बरोबर ए घन. 216 बरोबर ए घन. ए बरोबर किती? 6 सेंटीमीटर. ए किती आलं? 6 सेंटीमीटर आलं. म्हणजे जो मोठा घन मेल्ट करून करतोय तर त्याचा बाजू आली 6 सेंटीमीटर. आता घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग आपण काय करणार? 6 गुणिले बाजूचा वर्ग. हा 3 किती आहे? 3 चा वर्ग ठेवणार प्लस 6 कॉमन काढूयात. 4 चा वर्ग प्लस 5 चा वर्ग आणि मोठ्या घनाचं घनफळ 6 गुणिले बाजू किती आहे? 6. 6 चा वर्ग. हे 6 6 कटून जाईल. आपल्याला गुणोत्तर विचारलाय म्हणजे इथं 2 टिंब ठेवावे लागतील. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग 36. 50. 50 ला किती आहे? 36 आहे. पण गुणोत्तर म्हणजे अति संक्षिप्त रूप. पुन्हा 2 न भाग जाईल म्हणजेच हे किती होईल? 25 ला 18. 25 to 18. एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते.
पहिल्या स्थानकावरती 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 प्रवासी अधिक घेते. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते आणि 12 प्रवासी अधिक घेते. आणि तिसऱ्या स्टेशनवर पोहोचल्यावर 248 प्रवासी त्यात असल्याचं माहीत होतं. तर ट्रेनमध्ये सुरुवातीला किती प्रवासी होते? आता पहा, पहिल्या स्थानकावर 1/3 प्रवासी खाली उतरवते. याचा अर्थ ट्रेनमधील विद्यार्थ्यांची व्यक्तीची संख्या ही 3च्या पटीत असली पाहिजे. मग सुरुवातीचे आपण किती मानूयात? 3x मानूयात. सुरुवातीची संख्या ही किती घेऊयात? 3x. आता 1/3 उतरवते म्हणजे x उतरले. आता ट्रेनमध्ये 2x काय आहेत? ट्रेनमध्ये 2x काय आहेत? हे ट्रेनमध्ये. आता 280 प्रवासी अधिक घेते. आता इथं 280 प्रवासी आतमध्ये आले. पुन्हा काय झालं? दुसऱ्या स्थानकावर नवीन पैकी अर्धे प्रवासी. आता इथं याच्यातले अर्धे उतरले म्हणजे 2x निम्मा x उतरले आणि 280च्या निम्मा 140 उतरले. आणि ट्रेनमध्ये शिल्लक किती आहेत? x अधिक 140 एवढे शिल्लक आहेत. जेवढे उतरले तेवढे शिल्लक आहेत. आणि 12 प्रवासी हे अधिक घेतले. आता तिसऱ्या स्टेशनवर आल्यावर कळलं की त्या ट्रेनमध्ये 248 प्रवासी आहेत. म्हणजे एकूण प्रवासी इथे किती झाले? 248 झाले. आता सॉल्व्ह करूयात आपण. x बरोबर 248 मायनस 152, x बरोबर 96. पण 96 प्रवासी होते का? नाही. सुरुवातीची प्रवासी संख्या किती आहे? 3x. सुरुवातीची प्रवासी संख्या 3x आहे. 3 गुणिले 96 बरोबर 288. सुरुवातीची प्रवासी संख्या ही आहे 288. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8, 9, 10, 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो? पूर्ण भाग जातो म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या. आता एक एक कसोटी अप्लाय करायची. 8ची कसोटी काय आहे? शेवटी 3 शून्य असतील किंवा शेवटच्या 3 अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 8ने भाग जातो. शेवटचे 3 अंक 160 ला 8ने पूर्ण भाग जातो. यस, ही 8ची कसोटी पूर्ण करते. याला 8ने पूर्ण भाग जातो का? 8 1 8, 8 2 16 जातो. 960 ला 8ने पूर्ण भाग जातो. 700 ला 8ने पूर्ण भाग जात नाही, कट झालं. 524 ला 8ने पूर्ण भाग जातो का? जातो. आता दुसरी कसोटी 9ची. 8ची कसोटी झाली. 9ची कसोटी संख्येतील अंकाच्या बेरजेला 9ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. बघूयात आपण. 5 आणि 1 6 आणि 6 12 आणि 6 18 9ने भाग जातो. 6 आणि 3 9 9 18 18 आणि 6 24 9ने भाग जात नाही. 5 आणि 4 9 9 18 9ने भाग जातो. 10ची कसोटी शेवटी 0 असेल तर 10ने भाग जातो. इथं 0 आहे, इथं 0 आहे, 10ने भाग जातो. 11ची कसोटी एकाड एक संख्येच्या अंकाच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. इथं बघूयात आपण. 0 1 5 ही बेरीज किती आली? 6 आली. आणि ही 12 12 वजा 6 बरोबर 6. हा फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे. म्हणजे हाही कट झाला. म्हणजेच उरलेली संख्या ही आपलं ऑटोमॅटिकली उत्तर आलं. यमची किंमत 2 असल्यास -4m चा -4 भागिले 8m चा -3 ची किंमत किती? आता m बरोबर 2 आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला m ची किंमत 2 ठेवली तर हे किती येईल? -4 गुणिले 2 त्याचा -4 भागिले 8 गुणिले 2 त्याचा -3 म्हणजे -8 चा -4 भागिले 16 चा -3. आता याला आपण असं लिहू शकतो -8 चा 4 भागिले 1 भागिले 16 चा 3. काय मला घातांकाचे नियम माहिती आहे. a चा -m बरोबर 1 भागिले a चा m घात. हा घातांकाचा नियम मला माहिती आहे. आणि हाही माहिती आहे -a चा -m बरोबर 1/- a चा m घात. ह्या दोन घातांकाचे नियम इथं आपण वापरलेले आहेत. आता भागिले म्हणजे उलटून गुणिले 1 भागिले वजा 8 चा 4 गुणिले 16 चा 3 भागिले 1.
आता वजा 8चा चौथा घात याचा अर्थ 8चा 4 वेळेस गुणाकार आहे आणि 16चा तिसरा घात म्हणजेच 16चा किती वेळेस गुणाकार आहे? 3 वेळेस गुणाकार आहे. 8 गुणिले 8 प्लस 64 आलं, पुन्हा 8 गुणिले 8 64 आलं, ते 16चा 3 वेळेस गुणाकार 16 गुणिले 16 भागिले 1. 16 न भाग जाईल 16 चोक 64, पुन्हा 4 न भाग जाईल 4 चोक 16, पुन्हा 16 न 16 चोक 64, 4 4 कटलं, म्हणजेच याचं उत्तर हे आपलं किती आलं विद्यार्थी मित्रांनो? याचं उत्तर आलं 1. आता पहा, आपण महाराष्ट्र गट क ग्रुप सी हा मेन्स होता 2023चा पेपर, तर तो आता आपण डिस्कस करूया. जॉनचं वय हे त्याच्या भावाच्या वयाच्या निम्म होईल, अर्ध होईल. कधी? जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली तर. म्हणजे जॉनच्या भावाच्या आजच्या वयात जर आपण 2 वाढवलं तर त्याच्या निम्म म्हणजे जॉनचं आजचं वय आहे. तर जर आज जॉन 30 वर्षाचा असेल तर भावाचं आजचं वय किती? भावाचं आजचं वय आपण x मानू. त्याच्या भावाच्या आजच्या वयात 2 वर्षाची भर घातली x + 2, तर जॉनचं वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्म होईल. म्हणजे याच्या हाफ हे कुणाचं वय होईल? जॉनचं आजचं होईल. ते किती आहे? 30 आहे. भावाचं x होतं. मग आपल्याला x + 2 बरोबर 2 इकडे गुणिले होईल 30 गुणिले 2 म्हणजे x + 2 बरोबर 60, x बरोबर 58. म्हणजेच भावाचं आजचं वय किती आलं? 58 वर्ष, 58 इयर्स. आता याला सिंपल आपण असंही करता येतं की पहा, जॉनचं आजचं वय 30 आहे, मग भावाचं वय दुपटीपेक्षा 2 न कमी असणार आहे. कारण भावाच्या आजच्या वयात जर 2 ऍड केलं तर त्याचं निम्म म्हणजे जॉनचं आजचं वय होतं. त्याचा अर्थ जॉनच्या भावाचं वय हे जॉनच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 न कमी. 30 ची दुप्पट 60 वजा 2 बरोबर 58 वर्ष. आता या ग्राफमध्ये आपल्याला याचं ऑब्झर्वेशन करून उत्तर द्यायचे. काय प्रश्न आहेत बघा. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या म्हणजे हा डार्कवाला आणि अनुत्तीर्ण म्हणजे फेलवाला विद्यार्थी संख्येत सर्वात कमी फरक आहे? आता या प्रकारची गणितं हे प्रत्यक्ष वजाबाकी न करता ऑब्झर्वेशननं उत्तर द्यायचं. यासारख्या प्रश्नाचं इथं बघा, इथं हा फरक एवढा गॅप दिसतोय की नाही, म्हणजे फरक जास्त आहे. जिथं गॅप कमी आहे तर तो फरक सगळ्यात कमी. इथं गॅप जास्त आहे, हा सर्वात कमी फरक इथं दिसतोय. म्हणजे सर्वात कमी फरक आपल्याला 2015-16 ला दिसतोय. मग 15-16 आहे हा ऑप्शन बाद झाला, 16-17 ऑप्शन बाद झाला, 15-16 बर. इथं पाहिलं 90-90 म्हणजे 4-3, म्हणजे मला इथं सेकंड नंबरला एक्झाम मध्ये काहीही न करता आपण थर्ड कडे जाऊ शकलो असतो. समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेले आहेत? नापास समान संख्येमध्ये म्हणजे इथं पहा, समान संख्ये 1, 2, 3 आणि 4 वेळा नापास झालेले आहेत. म्हणजेच 1, 2, 3, 4 वेळा नापास झालेले आहेत. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे आणि 4 आपला काय झाला? कॅन्सल झाला. इमारत बांधताना विविध बाबीवरील खर्च दाखवणारा हा वृत्तालेख दिलाय. इमारत बांधणीचा एकूण खर्च 5,40,000 आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती? आता कंप्लीट सर्कल हे 360 डिग्रीच आहे. मग 360 डिग्री म्हणजेच 5,40,000, तर लोखंड किती डिग्री आहे? 45 डिग्री. म्हणजे किती? तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचं आहे. सिंपल. 360 डिग्री म्हणजेच 5,40,000, तर 45 डिग्री म्हणजे किती? 45 गुणिले 5,40,000 भागिले 360. हा झिरो कटला. 18 न भाग जाईल. 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, पुन्हा 2 न भाग जाईल. 15 दोन्ही 30, 45 गुणिले 1500 67,500. एका गावात मराठी जाणणारे 82%, येणारे हिंदी बोलणारे येणारे 76%,
लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर गावची लोकसंख्या किती आहे? आता पहा, याला आपल्याला एक प्रकार म्हणजे या प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. एक मराठी येणारे, हिंदी येणारे आणि न येणारे 8%. हा एम मराठी, हा हिंदी. मराठी येणारे 82%, हिंदी येणारे 76% आणि दोन्ही येणारे म्हणजे इथं आपण म्हणू शकतो ए युनियन बी. मग दोन्ही येणारे किती आहेत? तर 92% आहेत. कारण 8% लोकांना कुठलीही भाषा ह्या दोन्हीपैकी कोणतीही भाषा येत नाही. म्हणजे 92% आहे. ए युनियन बी ही संख्या किती आहे? 92% आहे. त्याला आपण म्हणणार ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी. ए हा मराठी बोलणारा 82%, बी हा हिंदी येणारा 76% मायनस ए इंटरसेक्शन बी म्हणजे दोन्ही येणार. हा इकडे प्लस होईल 92, इकडे मायनस होईल. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी ह्या दोघांची बेरीज 6 आणि 2 8, 7 आणि 8 15, 158 वजा 92, 66%. दोन्ही भाषा येणारे 66% लोक आहेत. पण हे प्रत्यक्षात दिले आपल्याला, त्यांची संख्या दिली आहे 2244. म्हणजे आपण म्हणू शकतो 66% लोक म्हणजे 2244 आहेत. तर त्या गावची लोकसंख्या म्हणजे 100% लोक म्हणजे किती आहेत? 66% लोक 2244. 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 2244 भागिले 66. 11 न भाग जाईल. 11 दुनी 22, 0 11 चोक 44, 11 सखी 66. पुन्हा आपण ह्याला 3 6 न भागूयात. साइन त्रिक 18, साइन चोक 24, 34 गुणिले 100. त्या गावची लोकसंख्या ही 3400 आहे. सोबतच्या हिस्टोग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किमतीची वारंवारता दिली आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे. दिलेल्या हिस्टोग्राम वरून 80% कोणत्या वर्गात आहे? आता याची फ्रिक्वेन्सी बघायची. ही फ्रिक्वेन्सी किती आहे? 12.5 आहे. ही फ्रिक्वेन्सी 8 आहे. ही फ्रिक्वेन्सी 15 आहे. ही फ्रिक्वेन्सी 7.5 आहे. पुन्हा ही फ्रिक्वेन्सी 2 आहे. ही फ्रिक्वेन्सी 3 आहे. ही फ्रिक्वेन्सी 1.5 आहे. याची वारंवारता किती आहे? 0. याची फ्रिक्वेन्सी 1 आहे आणि पुन्हा 90 ते 100 ची पुन्हा किती आहे? 0. या सगळ्याची बेरीज केली आपण, ती किती भेटली आपल्याला? 50.5 भेटली. आता मला 80% काढायचं आहे. कुणाचं? 50.5चं 80% काढायचं आहे. म्हणजेच 50.5 चे 80%. हे काढलं आपण. हे आली आपली 40.4. आता आपण कॅल्क्युलेशन करून काढूयात. 8 पंचे 40, 40 ला 0, 7 ले 4, 8 गुणिले 0, 4 ला 4, 8 पंचे 40 आणि भागिले 10. हा 0 आधीच कटला होता इकडला. हा म्हणजेच 40.4 आला. हा दशांश नाही ना, त्यामुळे 2 घर दशांशांना आपण इकडे शिफ्ट केलं. एक 0चा आणि एक याचा कट केला. 40.4. आता हे 40.4 आपल्याला कोणत्या वर्गात येतं ते विचारलंय. आता पहा, 40.4 हे आपल्याला वारंवारता याची पाहिजे. तर हा आपल्याला कोणत्या ह्याच्यामध्ये येईल? मला तो 40 ते 50, 40 ते 50 या गटामध्ये येईल. 40.4 ही जी माझी 80% हे माझं 40 ते 50 या गटामध्ये येऊन जाईल. आता पहा, जोडस्तंभात राहुल, निकिता व विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शविले आहेत. आता याच्यामध्ये विकासनं किती गुण घेतलेले आहेत? तर विकासचे गुण म्हणजे चाचणी 1 मध्ये हा लाईनवाला रेषवाला हा 60 आहे. 60, 50, 60, 80. विकासचे गुण 60,
50, 60, 80 म्हणजे 60 आणि 60 120 अधिक 80 200 अधिक 50 250 गुण हे विकासला मिळाले. निकिताचे गुण 40, 60. निकिताचे गुण 40, 60. पुन्हा काय करायचं, इथे किती आहेत 80 आणि 60. 80 आणि 60. 60 आणि 60 120 अधिक 80 200 अधिक 40 240 हे गुण भेटले निकिताला. आता राहुलचे गुण काढूयात. आता राहुलचे गुण म्हणजे हा ब्लँक वाला, हा किती आहे 70 70. त्यानंतर राहुलचे गुण 50 आणि 40. ओके, 50 आणि 40 90 आणि 7 आणि 7 14 140 आणि 90 230. आता इथं 4 पर्याय आपल्याला आहेत. आता 4 पर्यायामध्ये आपल्याला पाहायचं कोणतं विधान बरोबर आहे. पहिलं, चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले का नाही. सगळ्यात जास्त गुण विकासला आहे. रॉंग. विकासने राहुल व निकितापेक्षा कमी गुण मिळवले नाहीये, जास्त गुण मिळवलेत. निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. रॉंग, चुकीचं आहे. हा, चाचणी मालिकेत निकिता व राहुल दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण मिळवले. बरोबर आहे, विकासला जास्त गुण भेटले 250. या दोघांनाही विकासपेक्षा कमी गुण मिळालेले आहे. जर 4b मायनस 4b मायनस 1 बरोबर 24 तर 2b चा b बरोबर किती. आता याला काय करायचं बघा, आपल्याला हा 4 चा b घात आपण असाच ठेवणार. आता वजाबाकी आहे, वजाबाकी कधी होते, भागाकारात घातांकाची वजाबाकी होत असते. म्हणजे मला जर असं असतं 4 चा b भागिले 4 चा 1 तर मी ह्याला कसं लिहिलं असतं 4 चा b वजा 1 असं लिहिलं असतं. इथं असं दिलंय, असं आहे, मला याला उलट लिहायचं आहे. म्हणजेच मायनस 4 चा b भागिले 4 चा 1 बरोबर 24. प्रत्येक पदाला 4 चा 1 घात म्हणजे 4. 4 न गुणलं तर 4 गुणिले 4 चा b मायनस 4 चा b 24 गुणिले 4 24 चोक 96. आता इथं 4b कॉमन आला म्हणजे 4 मायनस 1 बरोबर 96. 4 मायनस 1 3 कडे डिवाइड होऊन जाईल. 4b बरोबर 96 डिवायडेड बाय 3 म्हणजे हे आला 32. आता इथं बेस पाया 32 आहे, इथं 4 आहे. 4 आणि 32 दोघांनाही कितीच्या पायाच्या स्वरूपात व्यक्त करता येईल. बरोबर आहे, 2च्या पायाच्या स्वरूपात आपण दोघांनाही व्यक्त करू शकतो. मग इथं आपण 4 ला असं लिहिलं 2 चा वर्ग त्याचा b. 32 म्हणजे 2 चा 5वा. घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. 2 चा 2b बरोबर 2 चा 5वा घात. पाया सारखा असेल तर घात पण सारखा असतो. म्हणजे पाया समान आहे, घात पण सारखा असणार. 2b बरोबर 5 म्हणजेच b बरोबर 5 डिवायडेड बाय 2. आता 2b बरोबर 5 b बरोबर 5 डिवायडेड बाय 2. इथे आपल्याला तेच काढायचं आहे. 2b रेस टू b. 2b म्हणजे किती आहे 5 आहे आणि त्याचा 5/2 घात हे उत्तर काढायचं आहे आपल्याला. आता 5 चा 5/2 हे आपल्याला असं लिहिता येईल 5 चा 1/2 त्याचा 5वा घात. आता मला माहिती आहे 5/1/2 म्हणजेच वर्गमुळात 5, कारण nth रूट ऑफ a बरोबर a/1/n म्हणजेच वर्गमुळात 5 चा 5वा घात. आता वर्गमुळात 5 चा 5वा घात म्हणजे वर्गमुळात 5 चा 5 वेळेस आपण गुणाकार करतो. 1 2 3 4 आणि 5. 5 गुणिले 5 5 आहे. 5 गुणिले 5 गुणिले रूट 5 5 5 25 रूट 5 25 25 रूट 5 हे आपलं उत्तर येऊन गेलं. ऑप्शन नंबर 2. जर a चे 30% बरोबर 0.25 कॉमा b बरोबर 6/5
c/5 तर a:b:c बरोबर किती? आता पहा a चे 30% म्हणजे a चे 30% a गुणिले 30/100 बरोबर 0.25. 0.25 म्हणजे 1/4. 0.25 म्हणजे किती? 1/4. 0 कटला. मग a बरोबर 1/4 गुणिले 10/3. 2 भाग जाईल. बेदुनी 4, बेपंचे 10. a बरोबर 5/6. आता मला इथं a ची किंमत दिली 5/6 आणि b आणि c इथे यांचा रेशो दिलाय b बरोबर c/5. जर तिरकस आपण इथं गुणाकार केला तर 5b बरोबर c म्हणजेच b भागिले c बरोबर 1/5. आता इथे मला रेशो दिल्यामुळं मी ठीक आहे एक म्हणू शकतो की b ला किंमत 1 ॲज्युम केली, b बरोबर 1 आणि c बरोबर 5 हे आपण याच्यावरून काय केलं? ॲज्युम केलं आणि a बरोबर 5:6 घेतलं तर माझा रेशो हा a:b:c असा येतो, म्हणजेच 5/6:1:5. आता इथं प्रत्येक पदाला आपण 6 ने गुणलं तर 5/6 = 30, 5:6:30 हे उत्तर आपल्याला येणं अपेक्षित होतं, परंतु हे उत्तर इथं कुठेही नव्हतं. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो सदरील हा प्रश्न काय केलेला आहे? रद्द केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे. मोटार गाडी A 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर मोटार गाडी B 75 किमी प्रति तास वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. दोन्ही गाड्याची जाण्याची दिशा कशी आहे? एकच आहे. मोटार गाडी A ही मोटार गाडी B च्या 60 किलोमीटर पुढे आहे, तर मोटार गाडी B ला मोटार गाडी A पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल? आता वेळ बरोबर अंतर भागिले सापेक्ष वेग, डिस्टन्स डिवायडेड बाय रिलेटिव्ह स्पीड. सापेक्ष वेग का आला? कारण जेव्हा जेव्हा दोन गाड्याचा वेग कन्सिडर करावा लागतो तेव्हा नेहमी सापेक्ष वेगच येतो. अपोजिट असेल तर ॲडिशन होते, एकाच दिशेने असतील तर वजाबाकी होत असते. मग इथं आपण पाहिलं अंतर किती आहे? दोन गाड्या एकमेकापासून अंतर हे 60 किलोमीटर आहे. सापेक्ष वेग एकाच दिशेने जाणाऱ्या आहेत, म्हणजे वेगाची वजाबाकी होईल 75 - 60 म्हणजेच 60/15. 15 चोक 60. लागणारा वेळ हा किती वेळ असणार आहे? 4 तास वेळ लागेल. आता आपल्याला सिम्प्लिफिकेशनचं गणित आहे, याला सॉल्व्ह करायचं आहे. या सिम्प्लिफिकेशनच्या गणिताला सॉल्व्ह करताना काय करायचं? a बरोबर 3.07 असं आपण ॲज्युम करायचं, मानायचं आणि b ची व्हॅल्यू b बरोबर 0.0193 असं काय करू? मानू, ॲज्युम करू. आता ॲज्युम केल्यावर इथं काय येईल? हा येईल a चा वर्ग बरोबर आणि हा येईल b चा वर्ग, a वर्ग प्लस b वर्ग. पण आता इथं 0.307 आहे बघा. a बरोबर 3.07 असेल तर 0.307 म्हणजेच हा किती येईल? a भागिले 10 येईल आणि हा किती येईल? b भागिले 10 येईल, b/10. हा a/10 त्याचा वर्ग, a भागिले 10 त्याचा वर्ग येईल, कारण दशांशाने इकडे शिफ्ट केले ना, आणि हा येईल b भागिले 10 त्याचा वर्ग, म्हणजेच a वर्ग प्लस b वर्ग भागिले पुन्हा इथं a वर्ग भागिले 100 प्लस b वर्ग भागिले 100. आता छेद समान आहे, यांची बेरीज होऊन जाईल a² प्लस b². खाली छेद समान आहे 100 म्हणून येईल a² प्लस b². आता भागिले म्हणजे उलटून गुणिले, म्हणजे a² प्लस b² हा असंच राहील गुणिले 100 भागिले, हा भागिले म्हणजे हा उलटून गुणिले जाईल 100 भागिले a वर्ग प्लस b वर्ग. a वर्ग प्लस b वर्ग काय होईल? कॅन्सल होईल आणि याचं आपलं आन्सर किती होऊन जाईल? याचं आपलं उत्तर येईल 100. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो.
व 10 आंबे 15 रुपयाला याप्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किती होईल? आता पहा, याला काय करायचंय, वस्तू किंमत या फॉर्मॅटमध्ये ठेवायचं आहे. आपण आपल्या झिरो टू हिरो मॅथ बॅच मध्ये आपण अशाच पद्धतीच्या ट्रिक वापरतोय. पहा की वस्तू किंमत आधी वस्तू किती आहे, 15 आंबे आहे. 15 आंबे त्याची किंमत किती आहे, 10 रुपये आहे. 15 आंबे 10 रुपये वस्तू किंमत. पुन्हा वस्तू किती आहेत, 10 आंबे आहे. किंमत किती आहे, 15 रुपये आहे. आता याला काय करायचं, या ट्रिकचं लक्षात घ्या. या दोघाचा पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार करायचा, ती असते विक्री किंमत, सेलिंग प्राइस. विक्री किंमत 15 गुणिले 15 डायरेक्टच लिहूया 225. आणि मधल्या दोघांचा गुणाकार म्हणजे खरेदी किंमत, कॉस्ट प्राइस, ती झाली 10 गुणिले 10 100. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस इंटू 100, दॅट इज द प्रॉफिट पर्सेंट. म्हणजे नफा किती रुपये झाला, 125 रुपये झाला. 100 ची वस्तू 225 ला विकली म्हणजे 125 रुपये नफा झाला. तो नफा कॉस्ट प्राइस 100 रुपयावर कमवला आहे म्हणून भागिले 100 गुणिले 100 कटलं. आपलं याचं उत्तर किती आलं, 125%. जर x इज ग्रेटर दॅन 0 आणि x प्लस 1 बाय x बरोबर 5.5 असेल तर अंडर रूट x प्लस 1 बाय अंडर रूट 1 डिवायडेड बाय रूट x बरोबर किती? आता पहा, याला काय करायचं, आपल्याला याची किंमत काढायची आहे. मग आपण आता याच्यावरच प्रोसेस करावी लागेल. मग आपण याला x प्लस 1 बाय रूट x आहे ना, याचा आपण स्क्वेअर केला. याचा स्क्वेअर केला तर a प्लस बी होल स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये याचं एक्सपान्शन होईल. इथं a स्क्वेअर म्हणजेच रूट x त्याचा वर्ग प्लस ट्वाइस ab 2 इंटू रूट x इंटू 1 अपॉन रूट x प्लस बी स्क्वेअर 1 बाय रूट x त्याचा होल स्क्वेअर. आता इथं आपण ह्याला सॉल्व्ह करूयात. रूट x चा वर्ग x आला, हा x आणि हा x कॅन्सल झाला, प्लस 2 प्लस 1 अपॉन रूट स्क्वेअरचा आला 1 बाय x. याला आपण असं लिहिलं x प्लस 1 बाय x प्लस 2. या पद्धतीने आपण त्याला रिअरेंज केलं. पण मला इथं माहिती आहे x प्लस 1 बाय x ची किंमत 5.5 आहे, ती आपण इथे ठेवूयात. 5.5 प्लस 2 म्हणजेच हे आलं आपलं 7.5. आता आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. याचं जर वर्गमूळ काढलं तर हे चिन्ह निघून जाईल, म्हणजे इथं राहील x प्लस 1 बाय रूट x आणि याचं वर्गमूळ आलं 7.5. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर भेटलं अंडर रूट 7.5. 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 स्त्रिया 16 दिवसात करतात. हेच काम 4 पुरुष व 4 स्त्रिया मिळून किती दिवसात पूर्ण करतील? आता पहा, इथं आपण घेतलं M1 घेतलं फॉर मेन 4 पुरुष. M1 आपण लिहिलं 4 पुरुष आणि D1 किती दिवसात करतात? 8 दिवसात करतात. M2 काय आहे? आपल्याला हे काम कोणाकडून करून घ्यायचंय? 4 पुरुष प्लस 4 स्त्रिया मिळून हे काम किती दिवसात करतील? इथे मी M1 D1 बरोबर M2 D2 लगेच वापरू शकत नाही, कारण इथं संख्या स्त्रिया आहेत. इथं मला पुरुष पाहिजे असते तरच मी बेरीज करू शकलो असतो. मग इथं 4 स्त्रिया बरोबर किती पुरुष एवढं काम करतात यांच्यातलं रिलेशन मला काढावं लागेल. आणि ते रिलेशन कसं काढायचं, तर ते रिलेशन ह्या पहिल्या 2 वाक्यावरून काढायचं असतं. कसं? मला एका दिवसात काम संपवायचंय. पहा, 4 पुरुष 8 दिवसात करतात. एका दिवसात त्यांचं काम किती होऊन जाईल? 4 पुरुष गुणिले 8 दिवस. हे केलेलं काम 8 स्त्रियांनी 16 दिवसात केलेल्या कामाच्या बरोबर आहे. बरोबर 8 स्त्रिया आणि किती दिवस? 16 दिवस. 4 न भाग जाईल, 4 1 4, 4 2 8, 8 न भाग जाईल, 8 1 8, 8 2 16.
म्हणजेच मला इथे भेटलं एक पुरुषाचं काम बेदुनी 4 स्त्रिया एवढं आहे. म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यातलं रिलेशन इथं आपल्याला हे भेटून गेलं की एक पुरुषाचं काम 4 स्त्रियाचं आहे, 4 स्त्रियाचं काम एका पुरुषा एवढं आहे. इथं हेच चेंज करायचं होतं. 4 स्त्रिया बरोबर एक पुरुष. पहा, 4 स्त्रिया बरोबर एक पुरुष. 4 स्त्रियाच्या ऐवजी इथं आपण एक पुरुष लिहिलं तर आता बेरीज करता येईल. 4 अधिक 1 बरोबर 5 पुरुष. मग आता इथं आपण M1D1 बरोबर M2D2 हा फॉर्म्युला इथं वापरता येईल. मग 4 गुणिले 8 M1D1 बरोबर M2D2 5 गुणिले D2 8 चोक 32 भागिले 5 बरोबर D2. आता 32 डिवायडेड बाय 5 32 भागिले 5 5 सख 30 बाकी आले रिमाइंडर 2 म्हणजेच D2 ला लागणारे दिवस 6/5 डेज. 6/5 डेज ह्या दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल. आता खालील आकृतीत ABCD हा चौरस वर्तुळात कोरलाय. वर्तुळाचा परिघ 2π√x आहे आणि रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. आता या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ मायनस चौरसाचं क्षेत्रफळ. ही तर गोष्ट क्लिअर आहे. ह्या छायांकित भागाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ सर्कल मायनस एरिया ऑफ स्क्वेअर. वर्तुळ एरिया मायनस चौरस एरिया. वर्तुळाचं क्षेत्रफळ πr वर्ग. आता मला r माहित नाहीये, पण वर्तुळाचा परिघ दिलाय म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल ही गोष्ट मला दिलेली आहे, गिवन आहे. मग आता वर्तुळाचा परिघ 2π√x आहे म्हणजे वर्तुळाचा परिघ आपण काय म्हणतो 2πr. 2πr बरोबर 2π√x म्हणजेच r ची व्हॅल्यू रेडियस जी वर्तुळाची त्रिज्या आहे तिची किंमत √x आली. म्हणजे ही जी वर्तुळाची त्रिज्या आहे हिची किंमत किती आली, √x. हा √x इथून हा O हा सेंटर म्हणून सर्कलचा, ही रेडियस झाली √x. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ πr वर्ग. πr किती आहे, √x त्याचा वर्ग मायनस चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ पहा, इथं खूप विद्यार्थी चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग करतात, याला पायथागोरस वापरतात आणि उत्तर काढायला जातात. तर इथं असं न करता चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर किती आहे, 1/2 गुणिले कर्णाचा वर्ग. हे देखील चौरसाचं क्षेत्रफळ आहे. 1/2 इंटू डायगोनल स्क्वेअर हे देखील चौरसाचं क्षेत्रफळ आहे. या प्रकारच्या ट्रिक्स आपण 0 to hero मध्ये बघत असतो. आता पहा, इथं मला πx मायनस 1/2 इंटू कर्ण किती आहे 2√x. 2√x याचा वर्ग म्हणजेच इथं आलं πx मायनस 1/2 इंटू 4x बेदुनी 4 म्हणजेच याचं उत्तर आलं माझं πx मायनस 2x. πx मायनस 2x ऑप्शन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पेपर होता. तर हा ग्रुप बी मुख्य 2023चा. आता आपण एक गोष्ट लक्षात एक ऑब्झर्वेशन तुमचा लक्षात आला असेल की अलीकडच्या काळात ही मॅथ्सची संख्या ही वरचेवर आपल्याला थोडीशी वाढलेली दिसते आणि जसं जसं मागं जाऊ मेन्सला तसं तुलनेनं मॅथ्सची संख्या ही आपल्याला कशी होती, कमी होती. आता खालील वर्तुळालेख व तक्ता यांचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त स्त्री कामगारांची संख्या आहे. आता मग मला इथं आधी तक्त्याला अभ्यास करूयात. इथं मला 2 प्रकारचा आहे. एक आहे पाय चार्ट दिलाय. पाय चार्ट मध्ये जी टक्केवारी आहे, माहिती तंत्रज्ञान 20%, कोणाचे 20%, 1500चे 20%, उत्पादन 25%, 1500चे 25%, आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुरुषाची शेकडेवारी दिली. किती दिली, 35%. याचा अर्थ काय झाला, 1500चे 20% म्हणजे 300 लोक हे माहिती तंत्रज्ञान मध्ये जर असतील तर ह्या 300चे 35% पुरुष आहेत, 300चे
उरलेल्या 65% फिमेल आहेत. तर मला असं विचारलेलं आहे की कोणत्या विभागामध्ये स्त्री कामगारांची संख्या सगळ्यात काय आहे, जास्त आहे. मग मी पाहिलं माहिती तंत्रज्ञान किती आहे, 20%. आणि माहिती तंत्रज्ञानामध्ये स्त्रिया किती आहेत, 65%. पुरुष 35 म्हटल्यानंतर स्त्रिया 65. मी काय करणार, ह्या 20चे 65% काढणार. 20चे किती टक्के काढणार, 65%. हे आपल्याला काढायचं आहे. टक्के म्हणजे भागिले 100. 20 100, 13 5 65. बस. म्हणजे माहिती तंत्रज्ञान मधील स्त्री कामगारांची संख्या आपण किती म्हणणार, 13 आहे. बस. ह्या 1500ला काहीच करायचं नाही आपल्याला. परीक्षेत हा 1500 घेऊन टाइम वेस्ट वाया घालवायचा नाही. मेन्सला तर बिलकुल नाही. या प्रकारच्या ट्रिक शिकणं गरजेचं आहे. आता लक्षात द्या. विपणन. विपणनला किती आहे, मला विपणन जे आहे ते स्त्रियांची संख्या किती आहे, 60%. आता इकडे विपणन किती आहे, 23. 23चे 60%. 23 गुणिले 60 भागिले 100. साइन 3 18 ला 8. हा 4 1 साइन 2 12 आणि 1 13 आणि भागिले 10 13.8. विपणन आहे 13.8. नंतर लेखा विभाग. लेखा विभाग किती आहे, 15%. आणि लेखा विभागामध्ये स्त्रिया किती आहेत, 40. 15चे 40%. 20 दुनी 40, 20 पंचे 100, 5 त्रिक 15, 3 दोन्ही 6. इथं लेखा विभागाला तर संख्या 6च आहे म्हणायची. वितरण. वितरण किती आहे, 12%. आणि वितरणला स्त्रिया किती आहेत, 50%. 12चे 50%. पुन्हा 6 आला. म्हणजे सगळ्यात जास्त स्त्रियांची संख्या ही आपल्याला कुठं आढळते, विपणनला आढळते. 13.8 हे आपलं उत्तर. आता पहा, 3चा चौथा घात भागिले 3चा x बरोबर 59,049. आता भागाकारात पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे इथं होईल 3चा 4 वजा x बरोबर 59049. आता 59,049 हा 3चा कितवा घात आहे हे लक्षात येत नाही. आता आपण जरी म्हटलं की हा 3चा 10वा घात आहे, पण 3चा 10वा घात परीक्षेत ऑन द स्पॉट कळणार कसं, कारण त्यावेळेस इथं मला एवढा वेळ नाहीये माझा की मी 3च्या 10व्या घातापर्यंत जाईल. यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं, आधी ऑप्शनचा वापर आणि सायक्लिसिटी थेरम माहित असणं गरजेचं आहे. आता ऑप्शनचा वापर, मी x बरोबर 6 ठेवलं, मला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x बरोबर जर 6 ठेवलं तर 3 4 - 6 3चा -2 घात तर होऊ शकतच नाही. म्हणजे याचा अर्थ माझं उत्तर हे पॉझिटिव्ह x असू शकत नाही. म्हणजे हा 6 कॅन्सल झालं, हा 9 कॅन्सल झालं. आता x बरोबर -6 ठेवलं तर 3चा 4 - 6 बरोबर 59049. म्हणजे 3चा 10वा घात 59049 येतो का नाही हे चेक करण्यासाठी मला युनिट डिजिटचा विचार करायचा की 3चा 10वा घात याच्या एकक स्थानी कोणती संख्या येईल. याच्या एकक स्थानी जर 9 आलं तर माझं उत्तर हे बरोबर आहे. जर नाही आलं तर उत्तर माझं शेवटचं म्हणणार. आता मला 3चा सायक्लिसिटी थेरम बघा. 3चा 1 घात, 3चा 1 घात किती असतो, 3. 3चा वर्ग 3 त्रिक 9 एकक स्थानी 9 येतं. 3चा घन 27 एकक स्थानी 7. 3चा चौथा 1. म्हणजे 3971 3971 ही सायकल रिपीट होते. याला म्हणतो आपण सायक्लिसिटी थेरम. 3चा 5वा 3, 6वा 9, 3चा 7वा 7, 3चा 8वा 1, परत 3चा 9वा 3 आणि 3चा 10वा 9. ही सायकल 3971 3971 म्हणूनच आपण याला सायक्लिसिटी थेरम म्हणत असतो. म्हणजे टॅली झालं. 3चा 10वा किती आहे, 9. म्हणजे याचं उत्तर आपलं किती आलं विद्यार्थी मित्रांनो, -6. एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी हे कसे आहेत, ते इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकाच विषयाची परीक्षा घेता येते
आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या कशी ठेवायची आहे, समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील, कमीत कमी खोल्याची जी ट्रिक आहे तर याच्याकडे लक्ष द्या. आपण आपल्या मॅथ्स आणि रिझनिंगच्या 0 to बॅचमध्ये 0 to हिरो या बॅचमध्ये अशाच प्रकारच्या ट्रिक पाहतोय ज्या परीक्षेत आपल्याला फार कमी वेळात उत्तर देतील. मग काय करायचंय, मला संख्या समान ठेवायची आहे म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर पाहिजे मला, आणि कमीत कमी खोल्यासाठी एका खोलीत जास्तीत जास्त विद्यार्थी ठेवायचे आहेत म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF मसावी काढायचा आहे. मग मला काय करायचं, विद्यार्थ्यांची संख्या भागिले मसावी, सर्वांची बेरीज भागिले मसावी, म्हणजेच 60 अधिक 36 अधिक 24 यांची बेरीज 60 24 36 यांचा मसावी किती आहे 12. 12 सगळ्याला भाग जातो, 12 2 24 12 3 36 12 5 60, म्हणजेच यांची बेरीज आली 120 भागिले 12 बरोबर लागणाऱ्या खोल्यांची संख्या ही किती आहे, कमीत कमी 10 खोल्या लागतील. ऋतुजाजवळ एकूण 700 रुपये आहेत, त्यामध्ये 100 रुपये 20 रुपये आणि 10 रुपयाच्या नोट आहेत. आता 100 रुपये व 10 रुपयाच्या नोटाचं प्रमाण एकास 2 आहे. जर तिच्याजवळ एकूण 20 चलनी नोटा असतील तर 100 रुपये 20 रुपये व 10 रुपयाच्या प्रत्येकी नोटा किती आहेत. पहिली गोष्ट पहा की तिच्याजवळच्या नोटांची एकूण संख्या 20 पाहिजे. मग जिथं 20 नाहीये तो ऑप्शन कॅन्सल करायचा. या प्रकारची गणित समीकरण न बनवता ऑप्शनचा वापर करून एक्झाम मध्ये सोडवायची. आता बघू यात, इथं 11 आणि 3 14 आणि 6 20, इथंही किती आहे 20 20 20 20 सगळीकडे टॅली होत आहे. सेकंड पॉइंट, मला एकूण पैसे किती आहेत 700 रुपये. आता याच्यामध्ये 100 रुपये 100 रुपयाच्या नोटा, नंतर 20 रुपयाच्या नोटा आणि 10 रुपयाच्या नोटा. पहिला ऑप्शन घेतला 3 11 आणि 6, हे रुपये झाले असते 300, हे रुपये झाले असते 220 आणि हे 60 झाले असते. ह्या तिघाची बेरीज 700 येतच नाहीये कारण मला तिघाजवळ तिन्ही प्रकारच्या नोटा मिळून तिच्याजवळ 700 रुपये आहेत, म्हणजे हा ऑप्शन माझा काय झाला, कॅन्सल झाला. सेकंड ऑप्शनचा विचार केला, ह्या 4 नोटा असतील तर 400 रुपये, ह्या 8 नोटा असतील तर 160 रुपये, ह्या 8 नोटा असतील तर 80, हेही बेरीज 700 होतच नाहीये. हा पण ऑप्शन काय झाला, कॅन्सल झाला. हा ऑप्शन बघूयात, 5 नोटा 500 रुपये, ह्या पुन्हा 5 नोटा 20 5 100 रुपये, ह्या 10 नोटा 10 10 100 रुपये, म्हणजेच 700 रुपये ऋतुजाजवळ आहेत. ही गोष्ट काय झाली तर टॅली झाली, म्हणजे त्यांच्या संख्येचे हे किती आहे 5 5 आणि 10. अमित 5 पाने एका दिवसात लिहितो, तर संध्या 2 पाने एका दिवसात काय करते, इरेज करते, मोडून टाकते, पुसून टाकते. म्हणजे संध्याचं वर्क डन हे निगेटिव्ह आहे, अमितचं वर्क डन पॉझिटिव्ह आहे. अमित आणि संध्या एक दिवसाआड काम करत असतील, ते अल्टरनेट डेजला काम करतात. पहिल्या दिवशी अमित, दुसऱ्या दिवशी संध्या, तर 60 पानांचं पुस्तक लिहायला त्यांना किती दिवस लागतील. आणि आपल्याला महत्वाचं दिलंय, अमितचं 60 पाने पूर्ण झाल्यावर संध्या पाने पुसणे बंद करते. या सेंटेन्सला महत्व द्यायचं आहे, म्हणजे याचा वापर आपल्याला गणित सोडवताना करायचा आहे. आपण कसं करणार, पहा, जो पहिल्या दिवशी अमित आहे तो अमित पुन्हा तिसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या, म्हणजे फर्स्ट डेला आला तो ऑड डेला जाणार आहे, आणि जो इव्हन डेला आला तोच पुन्हा दुसऱ्या, चौथ्या, 6व्या दिवशी जाणार आहे. मग आज पहिल्या दिवशी अमित येऊन काय करेल, 5 पानं लिहिल, आणि फर्स्ट डेला अमित येऊन 5 पानं लिहिल, आणि सेकंड डेला त्यापैकी 2 पाने संध्याही पुसून टाकेल. त्याचा अर्थ मी म्हणणार 2 डेज मध्ये आपली किती पानं पूर्ण होतात, 3 पानं पूर्ण होतात. पुस्तक किती पानाचं आहे, 60 पानाचं आहे. मग एक्झाम मध्ये मिस्टेक काय होते पहा, सिली मिस्टेक. विद्यार्थी कसा विचार करतो की 2 दिवसामध्ये, म्हणजे 2 दिवसामध्ये 3 पानं आहेत ना, 3 पानं आहेत, आणि मग 60 पानं आहेत, म्हणजे मला ह्याचे 20 पट करायची होती. इथं चूक होते, इथं चूक होते, आणि तो 20 दोन्ही 40 दिवस म्हणतो, आणि इथं चुकवण्यासाठी आपल्याला पहिला ऑप्शन 40 हजरच आहे.
आता नीट बघा, इथं मला असं का करता येणार नाही, कारण या वाक्यामुळं अमितची 60 पानं पूर्ण झाल्यावर संध्या पानं पुसणं बंद करते, म्हणजे मला 60 पेक्षा कमी फॅक्टर बघितला पाहिजे, जो 3च्या पटीत आहे. तर तो किती आहे? 19 त्रिक 57, 57 आहे. म्हणजे आता इकडं 19 आणि इकडं मी 19 न गुणू शकतो. म्हणजेच 38 दिवस जेव्हा झाले आहेत, तेव्हा पानं किती? 57 पाने लिहून पूर्ण झाली. जेव्हा 39वा दिवस येईल, तो दिवस हा अमितचा असणार आहे. तो टर्न अमितचा असणार आहे, कारण अमित हा ऑड डे ला चाललेला आहे. मग मला माहिती आहे अमित हा 5 पाने लिहायला 1 डे घेतो, 5 पानासाठी 1 डे घेतो, तर तो 3 पानासाठी किती दिवस घेईल? 3 गुणिले 1 भागिले 5, 3/5 म्हणजेच 0.6 दिवस घेईल. म्हणजे आधीचे 38 दिवस आणि नंतरचे 0.6 म्हणजेच आपलं उत्तर आलं याचं 38.6, 38.6 दिवस लागतील. आता या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे? 2023च्या पहिल्या 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवितो. कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्याने वाढते? क्वांटिटीने नाही, टक्क्याने वाढते. आणि एक चित्र म्हणजे 100 मुलं. आता इथे मला ऑप्शनचा वापर करावा लागणार. जानेवारी तर माझा कॅन्सलच होईल का? जानेवारीच्या आधी कुणीच नाहीये की ज्याच्यासोबत मी तुलना करू शकेल. मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये 2 म्हणजे 200 होते. फेब्रुवारीमध्ये किती होते? 200. मार्चमध्ये 400 झाले. किती टक्क्याने वाढले? किती टक्क्याने वाढले? म्हणजे फरक भागिले मूळ किंमत गुणिले 100. 200 आणि 400 यांच्यातला फरक आहे 200. मूळ किंमत 200 गुणिले 100 म्हणजे ही वाढ 100% झाली. मार्च मधली वाढ किती आहे? 100% वाढली. एप्रिलमध्ये किती वाढलेत बघू आपण. एप्रिलमध्ये 1 2 3 4 5 6 7 700. एप्रिल मधली वाढ जास्त आहे 300, पण मला टक्क्याची वाढ काढायची आहे. 400 मध्ये 300 झालं म्हणजे 700 झालं, म्हणजे इथं 300 ची वाढ झाली आहे. 300 ची वाढ झाली कितीमध्ये? 400 मध्ये. गुणिले 100, 75%. आणि जून मध्ये 1 2 3 4 5 6 हे 600 वरून 1 2 3 4 5 6 7 800 झालं, म्हणजे इथं ही 200 ची वाढ आहे, पण 200 ची वाढ 600 मध्ये आहे. 200 भागिले 600 गुणिले 100, 1/3 म्हणजे 33.3%. सगळ्यात जास्त टक्क्याने, किती टक्क्याने वाढलं महिना कुठला आहे? मार्च. आणि सगळ्यात जास्त टक्के नसतं दिलं, मला सगळ्यात जास्त संख्येनं वाढ विचारली असती, मग इथं मला म्हणावं लागलं असतं एप्रिलमध्ये. संख्येची वाढ विचारली एप्रिल, टक्क्याची वाढ विचारली मार्च. एक्झाम मध्ये या गोष्टीकडे काळजीपूर्वक वाचायचं. आपल्याला सोबतच्या वृत्तालेखात गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकाखाली असलेल्या लागवडीखालील क्षेत्र दर्शविते. कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहे? आता संपूर्ण सर्कल म्हणजे 360 झाला. ह्याच्या 50% म्हणजे किती? अर्ध. 360च्या अर्ध म्हणजे किती? 180, 180. मग ऑप्शनचा वापर करायचा. 180 बेरीज टोटल कुठे येते का? मका किती आहे? 77% आहे. बाजरी किती आहे? 85% आहे, सॉरी डिग्री आहे. आणि मोहरी किती आहे? 18 डिग्री आहे. ओके, सगळ्यांची बेरीज केली आपण, किती आली? 180 डिग्री. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हा आपला काय आहे? करेक्ट आहे. खाली दिलेल्या स्तंभालेखात एका शाळेची 5 वर्षाची विद्यार्थी संख्या दर्शविली आहे. निरीक्षण करून प्रश्न क्रमांक 27 आणि 28 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. इथं 1 सेंटीमीटर बरोबर 100 विद्यार्थी असं दिलेत आपल्याला, आणि विचारले आपल्याला शैक्षणिक वर्ष 2019-20 पेक्षा शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये मुलींच्या संख्येची किती टक्क्यांनी वाढ किंवा घट झाली. आता या ठिकाणी
19 20 मधली ही संख्या ही आपल्याला इथं कमी येते आणि 20 मधली संख्या ही जी आहे इथं आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचं एक्झॅक्ट उत्तराकडे जाता येत नाही, कारण विभाजित स्तंभालेखाला मला याच्या डोक्यावर इथं नंबर्स ॲटलिस्ट इथं तरी नंबर देणं गरजेचं होतं आणि हा आकडा इथं बरोबर याला मॅच होईल अशा पद्धतीनं ग्राफ देणं अपेक्षित होतं. तर अशा पद्धतीनं हा ग्राफ नसल्यामुळं हा 27 आणि त्याच्या पुढला त्याच्यावरच बेस असलेला 28 हे दोन्ही प्रश्न काय झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत, रद्द झालेले आहेत. 16% ऍसिड असलेल्या 50 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण हे किती होईल, 10% होईल. आता पहा 16% ऍसिड आहे किती ह्याच्यामध्ये, 50 लिटर द्रावणात. मग आपण ऍसिडची क्वांटिटी काढूयात. ऍसिड 50 चे 16% आहे, 16%. 50 न भाग जाईल, 50 दोन्ही 16, 8 लिटर ऍसिड आहे. 8 लिटर ऍसिड आहे म्हणजेच वॉटर पाणी याच्यामध्ये किती असणार आहे, 50 वजा 8, 50 वजा 8 42 लिटर ही पाण्याची क्वांटिटी आहे. आता आपण याच्यात किती लिटर पाणी ओतावे, आपण काय करतोय, पाणी ओततोय. किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचं प्रमाण किती होईल, 10%. आता याचा अर्थ बघा, इथं ऍसिड आणि वॉटर, ऍसिड जर 10% असेल तर पाणी 90% होईल, म्हणजेच ऍसिड आणि वॉटर यांचं गुणोत्तर 1:9. आता याच्यामध्ये आपण पाणी ओततोय म्हणजे इकडलं पाणी वाढेल पण ऍसिडची क्वांटिटी सेम राहील. इकडं ऍसिड किती होतं, 8 लिटर होतं, इकडं पण ऍसिड 8च लिटर असेल. याच्यातलं पाणी इकडं 42 होतं, इकडं 42 पेक्षा जास्त असेल, कारण आपण पाणी ओततोय पण ऍसिडची क्वांटिटी समान असणार आहे. मग आपण म्हणू शकतो की ऍसिड इकडं 1 युनिट आहे, 1 युनिट म्हणजेच 8 लिटर, तर 9 युनिट म्हणजेच 9 गुणिले 8 9 8 72 लिटर. आता इकडं पाणी 72 लिटर आहे, इथं पाणी 42 म्हणजेच 72 वजा 42 बरोबर किती लिटर, 30 लिटर पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे. नवरा व बायको यांच्या वयांची सरासरी त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती. पहा, जेव्हा विवाह झाला तेव्हा त्यांच्या वयाची सरासरी 25, वयाची सरासरी 25 म्हणजे बेरीज 50. पुन्हा 2 वर्षानंतर पुन्हा काय झालंय पहा, 2 वर्षानंतर विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. म्हणजे जेव्हा त्यांना मुलगा झाला तेव्हा या ठिकाणी त्यांना मुलगा झाला तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे, 54. कसं, 2 वर्षानं पत्नीचं 2 न वाढेल, पतीचं 2 न वाढेल. आणि पुन्हा त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 आहे. आता पण तिघ जण व्यक्ती आहेत ना, पती पत्नी आणि मुलगा, सरासरी 24 म्हणजे आजची बेरीज किती आली, 72. 24 त्रिक 72. आता 72 आणि 24 यांच्यातला फरक आपण जर काढला तर तो आहे 18. हे 18 आहे, परंतु 18 न वाढलं, टोटल 18 न वाढली, पण किती लोकांची वाढली, 3 लोकांची वाढली. म्हणजेच 18 भागिले 3 बरोबर हे किती वर्ष झाली, 6 वर्ष झाली. मुलगा झाल्यानंतर 6 वर्षानंतर तिघाच्या वयाची टोटल 72 आहे, सरासरी 24 आहे. आपल्याला विचारलंय त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली. बघा, मुलगा आज 72 आहे, 6 वर्षापूर्वी मुलगा झाला, पण लग्नाला किती वर्ष झाली, अगोदरचे 2 ऍड करायचे, म्हणजे 6 अधिक 2 बरोबर त्यांच्या लग्नालाही 8 वर्ष झालेली आहेत. एका कंपनीचा 2 वर्षाचा खर्च व नफा खालील जोडस्तंभाला दिलाय, तर 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता. म्हणजेच मला इथं काय काढायचंय, नफा भागिले खर्च गुणिले 100.
2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता? मग नफा किती आहे? नफा म्हणजे हा वाला, हा बघा इथं, हा इथून इकडं 40 आणि हा 60. 40 अधिक 60 नफा आहे 100 आणि खर्च हा 100 आणि हा इकडं 120. 100 अधिक 120 220 गुणिले 100. आता आपण हा झिरो कट करूयात. 2 न भागेल, बे पंचे 10, बे एक बे, बे एक बे. 500 भागिले 11 45.45. किंवा आपण जसं 0 to हिरो बॅचला बघितलं आपण 1/11 म्हणजेच 9.09 आहे. हे 5/11 आहे म्हणजे 5 न मल्टिप्लाय होणार म्हणजे 45.45. म्हणजे पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हे आपल्याला ॲट द टिप ऑफ टंग, तोंडपाठ असलंच पाहिजे. इथं फायदा आपल्याला ह्या गणितामध्ये कुठल्याही प्रकारचं इथं कॅल्क्युलेशन न करता आपल्याला तोंडी सोडवता येतात. जेव्हा √x + 9 + √x - 2 डिवायडेड बाय √x + 9 - √x - 2 बरोबर 3/1, तर x ची व्हॅल्यू काढायची. आता इथे आपण कुठल्याही प्रकारचं रॅशनलायझेशन न करता काय करावं लागेल बघा आपल्याला. आपण a बरोबर √x + 9 मानलं आणि b बरोबर √x - 2 मानलं. तर इथं काय होईल आपल्याला, हे होईल a + b डिवायडेड बाय a - b बरोबर 3/1. तिरकस गुणाकार 3a - 3b = a + b. आता इकडे मायनस होईल, हा प्लस होईल. 3a - a बरोबर b + 3b म्हणजेच 2a बरोबर 4b, a बरोबर 2b. आता a बरोबर 2b आलं, पण a ची किंमत मला इथं माहिती आहे किती आहे, x + 9 बरोबर 2b, b ची किंमत x - 2, √x - 2. आता आपण ह्या दोन्ही बाजूचा वर्ग केला तर x + 9 2 चा वर्ग 4 आणि वर्गमुळात x - 2 चा वर्ग x - 2 होऊन जाईल. आता इथं आपण x + 9 बरोबर 4x - 8, इकडं मायनस होईल, हे 4x - x बरोबर 17, 3x बरोबर 17 म्हणजेच x बरोबर 17/3. x ची किंमत ही आपल्याला भेटली 17/3, 17/3. आता आपण ग्रुप बी मेन्स 2022 जी PSI मेन्स होती आपण, तर त्याचे आपण मॅथ्सचे क्वेश्चन्स हे आपण डिस्कस करूयात. एका शहरात 65% लोक दूरदर्शनवर बातम्या पाहतात, 40% लोक वर्तमानपत्र वाचतात, 25% लोक काय करतात, वर्तमानपत्र वाचतात आणि दूरदर्शनवर बातम्या देखील पाहतात. म्हणजे ए युनियन बी आपल्याला काढता येईल. ए युनियन बी बरोबर ए + b - ए इंटरसेक्शन बी. आता ए युनियन बी ला ए किती आहे, 65% लोक दूरदर्शनवर बातम्या बघतात. नंतर 40% लोक काय करतात, वर्तमानपत्र वाचतात आणि हे 25% लोक हे दोघांमध्ये कॉमन आहे. मग इथं जर बघितलं आपण ए युनियन बी जर पाहिलं तर हे 65 अधिक 15 म्हणजे 80% लोक हे एकतर दूरदर्शन टीव्ही पाहतात किंवा वर्तमानपत्र वाचतात. आपल्याला विचारलं किती टक्के लोक दूरदर्शनवर बातम्या पाहत नाहीत किंवा वर्तमानपत्र वाचत नाहीत, तर 100 - 80 बरोबर 20%. 20% लोक हे काय बातम्या पण पाहत नाहीत किंवा कुठलाही न्यूजपेपर वाचत नाही. मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे अशी करत आहे. आता या दुकानाच्या निष्ठा कार्डमुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखी 10% ॲडिशनल सूट मिळू शकते. जर मी या आठवड्याच्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर मिळणारी एकूण सूट निवडा. आता आपण पहा, आपल्याला एका डब्याची किंमत माहित नाही. एका डबा हा 100 रुपयाला आहे असं आपण म्हणूयात. एका डब्याची किंमत किती रुपयाला विकतोय तो, 100 रुपये त्याच्यावर अशी प्रिंटेड आहे, अशी छापली.
MRP त्याच्यावर 100 आहे मान. आता तो काय करतोय, 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे. मग ह्या 3 डब्याची किंमत 300 रुपये द्यावी लागली असती. 3 डब्यासाठी 300 रुपये देणं मस्त होतं. आता 300 रुपयाच्या ऐवजी हे आपण किती देतोय, 2 डब्याच्या किमतीत म्हणजे 200 रुपयाला आपल्याला 3 डबे मिळायला लागले. किती रुपयाला भेटतायत, 200 रुपयाला 3 डबे मिळतायत. आता मग पुन्हा काय झालंय, आठवड्याच्या शेवटी लॉयल्टी कार्डमुळं मला आणखी 10% सूट मिळेल. आता 10% सूट कुणावर मिळणार आहे, 200 रुपयावर मी जे पे करतोय त्याच्यावर सूट मिळणार आहे. म्हणजे 200चे 10% म्हणजे 20 रुपये इथं आणखीन सूट मिळाली. म्हणजेच इथं 180 रुपये पे करावे लागले. आता 180 रुपये देऊन आपल्याला 3 डबे मिळाले. म्हणजे 300 रुपयाची वस्तू 180 रुपयाला मिळाली. 300 रुपये छापील किमतीची मार्क प्राइसची वस्तू 180 ला मिळाली. ह्याचा अर्थ 120 रुपये मला सूट मिळाली आहे. आणि सूट टक्के डिस्काउंट पर्सेंट बरोबर सूट भागिले छापील किंमत गुणिले 100. डिस्काउंट पर्सेंट इज इक्वल टू डिस्काउंट डिवायडेड बाय मार्क प्राइस इंटू 100. मग सूट किती आहे, 120 आहे. डिस्काउंट 120. मार्क प्राइस छापील किंमत किती आहे, 300 गुणिले 100. 3 चोक 12 म्हणजे डिस्काउंट हा किती पर्सेंट भेटला, 40% ही सूट भेटलेली आहे. आता पहा, आपण ग्रुप बी STI ग्रुप बी मेन्स 2022 याचे मॅथ्सचे क्वेश्चन आपण डिस्कस करूया. 3 संध्याकाळच्या नाट्य महोत्सवाच्या खास व साधारण तिकिटांच्या एकूण विक्रीचा स्तंभ तक्ता अभ्यासा. तिकिटे, कुठली तिकिटे, खास तिकिटे साधारण तिकिटेपेक्षा अधिक किमतीची असतात. आता साधारण आणि खास, आणि आपल्याला विचारलंय योग्य पर्याय निवडा. की एकूण विक्रीतून शुक्रवार किंवा शनिवारी सर्वाधिक उत्पन्न मिळालं. उत्पन्न 2 गोष्टीत भेटेल जास्त. एक, तुमची खास तिकीट जास्त विकली तरी पण भेटेल, किंवा दुसरी ओव्हरऑल क्वांटिटी जिथं जास्त आहे तिथं जास्त मिळेल. आता शुक्रवारी जर बघितलं तर ही तिकीट साधारण तिकीट विकली 200 आणि 150, म्हणजे शुक्रवारी ही 350 तिकीट विकली. ठीक आहे. आता इथं जर पाहिलं, इथं 150 आणि 250, शनिवारी ही 150 आणि 250 400 तिकीटे विकलेत. आणि रविवारी जर पाहिलं तर 300 आणि साधारणतः इथं 125 किंवा 150 पेक्षा थोडंसं कमी आहे, 140 जरी घेतलं, 300 440 हे तिकीट रविवारी विकली असं आपण मानू. आता इथं बघा, शनिवारी जास्त पैसे मिळतील कारण इथं माझी खास तिकीट इथं जास्त विकलेत. शुक्रवारपेक्षा शनिवारी जास्त मिळतील आणि रविवारी पण जास्त मिळतील का, रविवारी व्हॉल्यूम जास्त आहे, ही संख्या जास्त आहेत. बघा इथं तुलनेने प्रचंड जास्त आहे. इथं तुलनेने बघा याचा गॅप बघितला तर हा थोडासा आहे, परंतु हा गॅप इथं भरपूर जास्त गॅप आहे. म्हणजे एकतर शनिवार किंवा रविवार ह्या दोघांपैकी मला जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. म्हणून मला ऑप्शन नंबर 2 एकूण विक्रीतून शनिवारी किंवा रविवारी सर्वाधिक उत्पन्न मिळाले असावे. 2 फासे फेकल्यानंतर 7 पेक्षा कमी बेरीज मिळण्याची संभाव्यता किती आहे. आता जेव्हा आपण 2 डाईस फेकतो तेव्हा सॅम्पल स्पेस हा किती असतो, 36. सॅम्पल स्पेस आपला किती असतो, 6 × 6 36. एका डाईसला किती आहेत, 1 2 3 4 5 6 अंक, 6 × 6 36. आता ह्याला आपण सिंपली 6 × 6 36 म्हणू शकतो. आता मला काय पाहिजे, बेरीज 7 पेक्षा कमी म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट. आता 7 पेक्षा बेरीज कमी कधी येऊ शकेल, 1 1 1 आणि 1 2, 1 2 2 आणि 1 3, 1 3 1 4 1 5 1 6 येऊ शकत नाही. 2 1 2 2 2 3 2 4 3 1 3 2 3 3 4 1 4 2 5 1.
असे आपल्याला किती वेळेस 15 वेळेस हे नंबर ऑफ इव्हेंट्स किती आहेत 15 वेळेस आपल्याला बेरीज ही 7 पेक्षा कमी भेटेल. पण या घटनेची संभाव्यता किती? या घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बरोबर नंबर ऑफ इव्हेंट डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ इव्हेंट किती आहेत इथं 15 भागिले सॅम्पल स्पेस किती आहे 36. 3 भाग जाईल 3 5 15 3 1 3 3 2 6 म्हणजे या घटनेची संभाव्यता ही किती आहे 5/12 आहे. गंमत जम्मत या सूत्र उद्यानाला भेट देण्यासाठी 2 प्रकारची तिकिटे उपलब्ध आहेत. एक दिवसाचं तिकीट फक्त खरेदीच्या दिवशी वैध आहे. व्हॅलिड कधी आहे? ज्या दिवशी तुम्ही खरेदी केली त्याच दिवशी तुम्हाला दिसेल. आणि 3 दिवसाचं तिकीट खरेदीच्या दिवसाबरोबर पुढच्या फक्त 2 दिवसासाठी वैध आहे. म्हणजे आज मी तिकीट घेतलं उद्या चालेल परवा चालेल. मग गेल्या आठवड्यात ह्यात जी तिकीट विकलीत त्याची नोंद अशी दिली आहे. मला विचारलंय गेल्या आठवड्यात गुरुवारी सर्व मिळून वैध असलेल्या तिकिटांची संख्या किती. आता आपण 1 बाय 1 बघू. एक दिवसाची तिकीट गुरुवारी किती होती 308 होते. परत आता मला गुरुवारी काढलेली तिकीट ही गुरुवारी पण चालणार आहेत. 1 2 3 दिवस चालतील. तसं मला बुधवारची तिकीट पण 3 दिवस चालणार. बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे बुधवारची तिकीट पण व्हॅलिड आहेत. तसंच मला मंगळवारची पण तिकीट चालणार. मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजेच व्हॅलिड असलेल्या तिकिटाची संख्या 516 अधिक 483 516 अधिक 483 अधिक 477 अधिक 308 बरोबर 1784 ही व्हॅलिड तिकिटाची संख्या आहे. रंगानुसार वाटाण्याची बीज अंकुरणाची टक्केवारी बदलते. जेव्हा कधी विशिष्ट रंगासाठी बीजे पेरली जातात तेव्हा त्यातील किती टक्के अंकुरतील याची खात्री असते. ही टक्केवारी सोबतच्या सारणीत दिली आहे. प्रदर्शनासाठी प्रत्येक रंगाची 50 रोपे हवी आहेत. प्रत्येक रंगाची किती रोपं पाहिजेत 50 रोपं पाहिजेत. तर लागवडीसाठी लागणाऱ्या बियांची एकूण संख्या निवडा. आता पहा मला 50 प्रत्येकाची 50 रोपं पाहिजेत. पण पांढऱ्याची अंकुरण क्षमता किती आहे 60% आहे. मग ह्याला मला काय करावं लागेल 100 डिवायडेड बाय 60 हे घ्यावं लागेल. आपण घेऊयात इथं 0 0 कटलं 2 भाग जाईल 2 त्रिक 6 2 पंचे 10 250 250 भागिले 3. आता पहा इथं मला 3चा इथं पूर्ण भाग जाणारी संख्या मला याला भाग घालून पुन्हा त्याला एक्सटेंड करण्यापेक्षा इथंच मला कंप्लीट भाग जाणारी संख्या घ्यायची. कारण मी बी आहे ते पूर्णांकात घेणार ना. अपूर्णांकात पॉईंटमध्ये बी घेणार नाहीये. म्हणजे मला जर इथं असं डिवाइड करायचं झालं असतं 250 भागिले 3 3 8 24 1 3 त्रिक 9 1 पॉईंट 3 त्रिक 9 3 त्रिक 9 84.33 83.33 म्हणजेच मी 84 बी घेतले असते. मग त्याला काय करायचं हा वेळ वाचवण्यासाठी 250 पेक्षा 3 पूर्ण भाग जाणारी संख्या 51 आहे का नाही 52 आहे. मी तर 252 बरोबर 84 म्हणजे पांढऱ्या रंगाचे मला 84 बिया लागतील. आता तपकिरी रंगाच्या मला 50 बिया पाहिजेत. पण उगवण क्षमता ह्याची 80% आहे म्हणजे बी 100 भागिले 80 लागतील. 20 चोक 80 20 पंचे 100 5 5 25 250 भागिले 4. आता 50 ला भाग जाणार आहे का नाही 51 ला नाही 52 ला जाणार आहे. यस 4 न भागणार 4 सख 24 4 त्रिक 12 63. त्यानंतर 90 50 गुणिले 100 भागिले 90 हा 0 0 कटला 500 भागिले 9 500 ला 9 ने भाग जात नाही. कितीला जातो 504 ला 9 ने भाग जातो. 9 9 5 45 9 सख 54 प्लस 56 70 70 50 गुणिले 100 भागिले 70 50 गुणिले 100 भागिले 70. सर हे इथं तर 70% मग 70% म्हणजे तुम्ही 70 भागिले 100 असं का घेतलं नाही कारण फ्रॅक्शन रूल.
इथं मला काय करावं लागतो, फ्रॅक्शन रूलचा वापर करावा लागतो. जसं की मला मी x बियाणं घेतलं, xचे 70% बरोबर 50 आहे. मग x ची संख्या किती लागेल, 70% 70 गुणिले 100 बरोबर 50. मग x बरोबर 50 गुणिले 100/70. म्हणजे हा वेळ वाचवायचा आहे मला, त्यासाठी फ्रॅक्शन रूल शिकणं गरजेचं आहे. आता पहा, 0 0 कटला, 500 भागिले 7. आता इथं 500ला कितीनं 2ला भाग जातो का, 7 7 49, 500 4ला जातो, 7 7 49, 7 2 14, 72. आणि हे 50ला 100 भागिले 50 त्याला घ्यावे लागतील 100 बिया लागतील. सगळ्यांची बेरीज केली आपण, किती लागतील आपल्याला, 375 बिया लागतील. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आपल्याला एएसओ मुख्याला विचारलेला हा प्रश्न होते, त्याचे आपण पाहूयात PYQs. जना सायकलने कामाला जाते, तिच्या मार्गाचा पहिला 1/4 टप्पा हा फर्स्ट 1/4 टप्पा चढणीचा असून म्हणजे स्लोपचा असून उरलेला सगळा माळावरचा आहे. चढणीवर तसेच माळावर ती स्थिर गती राखून असते, परंतु चढणीपेक्षा तिची माळावरची गती कशी असते, दुप्पट असते. जनाच्या या प्रवासाचं उत्तम प्रतिरूपण करणारा एक आलेख निवडा. आता इथं जर बघितलं पहा आपण, तर इथून इथं आहे, इथं थोडासा पुढं आहे आणि नंतर असा जातो, असा आलेख येणार नाही. इथं जर पाहिलं तर इथं मला स्लोप जास्त दिसत नाही, जवळपास कंटिन्युअस स्पीड आहे असा दिसतो, परंतु इथं तिचा स्पीड दुप्पट आहे हे इथं कुठं जाणून येत नाही. आता इथं स्लोप आहे, परंतु डिस्टन्स 1/4 नाहीये. इथं डिस्टन्स 1/4 नाहीये. हा म्हणजे इथं माझा हा हे आहे आणि इथं वाढलेला दुप्पट वेगपट रिप्रेझेंट होतोय. म्हणजे इथं माझा ऑप्शन नंबर 3 हा स्पीड टाइम डिस्टन्स वरचा रिलेटेड असलेला ग्राफ ऑप्शन नंबर 3 इथं माझं उत्तर द्यावं लागेल. आता पहा, सोबतची गालिचाची आकृती अभ्यासा. ती उजव्या आणि डाव्या बाजूला असलेले 2 काळे पट्टे आहेत, हे उभे 2 काळे पट्टे आहेत आणि मध्ये पांढरा पट्टा हा चौरस आणि केंद्रस्थानी मध्ये काय पान आहे. आता पांढऱ्या चौरसाची रुंदी इथे बघितलं आपण 1 2 2 म्हणजे हे 2 आहे, ही पण बाजू 2, ही बाजू 2, ही बाजू किती आहेत, 1 1 1 दिलेलं आहे मला 2 1. आता पांढऱ्या चौरसाची रुंदी काळ्या पट्ट्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे, 1च्या दुप्पट 2. पानाने मधल्या चौरसाचा पाव भाग व्यापला आहे, 1/4 भाग व्यापला आहे. तर आपल्याला काय करायचंय, गालिच्याच्या संदर्भात काळ्या क्षेत्राचं पांढऱ्या क्षेत्राशी असलेलं गुणोत्तर निवडा. आता ब्लॅक मध्ये काय येईल, हे 2 आयत आणि पान येईल. आता एका आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 2 गुणिले 1, 2 गुणिले 1 2, याचं 2 आलं, याचं पण 2 येईल, याचं 2 याचं 2, काळ्याचे हे झाले. आणि ह्या पानानं चौरसाचा पाव भाग व्यापलेला आहे. आता ह्या चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं असतं, बाजूचा वर्ग, ही बाजू 2 आहे, 2 गुणिले 2, 2चा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ आलं असतं 4, पण हे जे पान आहे, पाना 1/4 आहे, 4चा 1/4 म्हणजे पानानं 1 भाग व्यापले, म्हणजेच काळ्या भागाचं काळा भाग एकूण किती येईल, 5 भाग येईल. आता पांढरा भाग हा म्हणजे काय असेल, तर या स्क्वेअर मधून हा पान जाईल, एकूण किती होतं चौरसाचं 4 मायनस पानाचं 1, हे किती आलं 3. मला विचारलंय गुणोत्तर किती आहे, काळा भाग आणि पांढरा भाग यांचं गुणोत्तर, काळा भाग 5 आहे, पांढरा भाग 3 आहे, म्हणजे हे गुणोत्तर किती आलं, 5:3, 5:3. R बरोबर वास्तव संख्यांचा संच, सेट ऑफ रियल नंबर्स. I बरोबर पूर्णांक संख्याचा संच, सेट ऑफ इंटेजर्स. W बरोबर पूर्ण संख्याचा संच, सेट ऑफ होल नंबर. आणि N म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच. पहा, आपल्याला याला आपण रिप्रेझेंट करायचं झालं तर आपण असं म्हणतो, N हा नैसर्गिक संख्याचा संच आहे, त्यापेक्षा मोठा संच कोण असणार आहे, W. नंतर मोठा कोण आहे, I. आणि पुन्हा नंतरचा मोठा कोण आहे, R, रियल नंबरचा. आता मला खालील विधानातून चुकीचं विधान निवडायचं आहे. I is a subset of
डब्ल्यू, नाही, आय इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू नाही, डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आय. उपसंच हा काय असतो? उपसंच. हा काय म्हणतो की सर्व आय डब्ल्यू आहे आणि सर्व डब्ल्यू एन आहे, असं नाहीये. सर्व डब्ल्यू आय आहे. म्हणजे हे विधान कसं आहे? हे चुकीचं विधान आहे. हे विधान चूक आहे. बर, आता विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेत कॅन्सल झाला का आपण बघूयात. हे विधान चुकीचं आहे. एन सबसेट आहे आय, सबसेट आहे आर, बरोबर आहे. ऑल एन इज आय, ऑल आय इज आर. ऑल एन आय आहे, ऑल आय आर. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा डब्ल्यू हा सबसेट आहे आयचा, बरोबर आहे. सर्व डब्ल्यू आय आहेत, सबसेट म्हणजे बरोबर आहे. हा डब्ल्यू आणि एन यांचं इंटरसेक्शन 0 आहे, हे देखील चूक. डब्ल्यू आणि एन यांच्यामध्ये इंटरसेक्शन उलट 0 नसतो. नॅचरल नंबरच्या सेटमध्ये 0चा समावेश होत नाही. ह्या दोघांचं इंटरसेक्शन म्हणजे दोघात कॉमन हा 0 असणार नाही. म्हणजे इथं 1 नंबर पण चुकीचा आहे आणि 4 नंबर पण चुकीचे आहेत. 2 विधानं चुकीची आहेत. त्यामुळं सदरील प्रश्न हा काय झालेला आहे? कॅन्सल झालेला आहे, रद्द झालेला आहे. क्वेश्चन, या शब्दामधून 5 मुळाक्षरांची अशी निवड करायची आहे की ज्यात कमीत कमी 2 स्वरांचा समावेश असेल. आता आणि कोणत्याही मुळाक्षराची रिपिटेशन झालेलं नसेल, तर अशी निवड ही आपल्याला किती प्रकारे करता येईल? आता क्वेश्चन मध्ये जर आपण पाहिलं तर स्वर आणि व्यंजन किती आहेत बघूयात. स्वर 1 2 3 4 स्वर आहेत. व्यंजन 1 2 3 आणि 4 व्यंजन आहेत. आता आपल्याला कशी 5 मुळाक्षरांची निवड करायची आहे? कशा प्रकारे? कमीत कमी 2 स्वर, ॲटलिस्ट 2 वोवेल्स पाहिजेत ना. आता कमीत कमी 2 स्वर, मग आपण कसं करू शकतो? पहा, 2 स्वर व 3 व्यंजन किंवा 3 स्वर व 2 व्यंजन किंवा 4 स्वर व 1 व्यंजन. आपल्याला किती करायचं आहे? 5 मुळाक्षराची निवड करायची आहे. आता 2 स्वरांची निवड 4 मधून करायची आहे, 4C2 व म्हटलं की गुणिले. 3 व्यंजनाची निवड 4 मधून 4C3 किंवा म्हटलं की प्लस. 3 स्वरांची निवड 4 मधून 4C3 व म्हटलं की गुणाकार 2 व्यंजन 4 मधून 4C2 किंवा प्लस 4 स्वर 4 मधून 4 स्वर 4C4 गुणिले 1 व्यंजन 4C1. आता आपण याला सॉल्व्ह करायला जाऊयात. 4C2 पहा, 4C2 ची किंमत आपण अशी काढू शकतो, 4 गुणिले 3 भागिले 2, बेदोन्ही 4, 3 दोन्ही 6. 6 गुणिले 4C3 ची किंमत किती आली? 4. 4C3 ची किंमत माहिती आहे 4, 4C2 ची किंमत 6, 4C4 ची किंमत 1 आणि 4C1 ची किंमत 4. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला छोटे छोटे नियम आहेत की नाही. NCN बरोबर 1, NC1 इज इक्वल टू n, यासारखी सूत्र ही आपल्याला पाठ पाहिजेत. साईंचोक 24 अधिक 24 अधिक 4, 24 आणि 24 48 अधिक 4 बरोबर 52, 52. हॅपी देशातील 6 क्षेत्रापैकी प्रत्येक क्षेत्र प्रत्येक व्यक्तीच्या एकूण वार्षिक उत्पन्नावर स्वतःचा आयकर दर लागू करतं. एका वर्षात तीर्थ इतकीच आयकर रक्कम देणाऱ्या व्यक्तीचे नाव सांगा. आता तीर्थ किती आयकर रक्कम देतो? हा तीर्थ आहे. वार्षिक उत्पन्न 10,000 आहे आणि 30% आयकर देतो. म्हणजे 10,000चे 30%, 10,000चे 30% म्हणजे तो 3,000 आयकर देतो. मग तीर्थ इतकाच आयकर यांच्यापैकी कोण देतो असं विचारलंय. नीनाचा इन्कम बघूयात. नीनाचा इन्कम आहे 20,000 आणि ती 25% आयकर देते. म्हणजे 25%, 20,000चे 25%, 25 दोन्ही 50, 5,000 आयकर भरते. म्हणजे ती तर असणार नाहीये. दिनूचे उत्पन्न आहे 50,000 आणि तो 6% भरतो. 50,000चे 6%, 6 3,000 बरोबर आहे. दिनूचा आणि तीर्थ ह्या दोघांचा आयकर जो आहे तो काय आहे? समान आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव काय आहे?
दिनू आहे. ओके, थँक्यू.